नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NDA एक्झाम प्रिपरेशन व्हिडिओ सिरीज अंतर्गत आज आपण एक नवीन टॉपिकला सुरुवात करतो आहोत. आपल्या मॅथमॅटिक्स मधलाच नव्हे तर इतर मॅथमॅटिक्सशी संलग्न असलेल्या सगळ्या सब्जेक्टसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशा विषयाला, अतिशय महत्त्वाच्या अशा विषयाला आज आपण सुरुवात करतो आहोत आणि ते म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल अँड ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. मेजरमेंट ऑफ अँगलच्या सुरुवातीलाच आपण शिकताना एक गोष्ट लक्षात घेऊया की आपण इयत्ता 6वी 7वी 8वी पासून आपण अँगल जे आहात ते शिकत आहोत, परंतु डायरेक्टेड अँगल बद्दल आपल्याला पण माहिती घ्यायची आहे. ज्यात ऑलरेडी डायरेक्टेड अँगल असा वर्ड आलाय याचा सरळ अर्थ असा होतो की त्या ठिकाणी त्या अँगलचं जे रोटेशन आहे ते रोटेशन त्याच्या डायरेक्शनला खूप महत्व असणार आहे. जसं की मित्रांनो बघा, आता एक फिगर मी ड्रॉ करतोय. आपल्याला माहिती आहे अँगल असा असतो. या ठिकाणी समजा ए असेल, इथे बी असेल, अशा दोन साइड या ठिकाणी आपण कन्सिडर करतो आहोत आणि हा त्यांच्यातला तयार झालेला अँगल जो आहे त्या ठिकाणी मी एक एरो दाखवला आहे. म्हणजे हा इनिशियल साइड जी आहे आपली, ही इनिशियल साइड असेल आणि तो रोटेट होऊन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असे दोन्ही पद्धतीने जर रोटेट होत असेल तर आपण सुरुवातीला जर समजा तो रोटेट झाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने तर या ठिकाणी हा अँगल जो आहे तो पॉझिटिव्ह येतो आणि त्याचा टर्मिनल साइड जी आहे ती ही असणार आहे. अशा प्रकारच्या अँगल्सला आपण डायरेक्शन किंवा डायरेक्टेड अँगल असं म्हणतो, कारण त्यांना डायरेक्शन दिलेली आहे. त्याचं रोटेशन अराउंड ओ आहे आणि आपण याला व्हर्टेक्स म्हणतो. व्हर्टेक्सच्या भोवती जो अँगल तुमचा रोटेट होतोय त्यात ही इनिशियल साइड असेल आणि ही टर्मिनल साइड, तो इथून सुरू झाला आणि पर्यंत एंड झाला म्हणून त्याला टर्मिनल साइड इथे म्हटली जाते. त्यात तोच जर क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल तर अँगल जो आहे तो निगेटिव्ह तयार होतो. आपल्याला माहिती आहे पूर्ण कम्प्लीट रोटेशन हे 360 डिग्रीचं असतं. त्यानुसार या ठिकाणी हा अँगल जर या साइडने रोटेट झाला असा तर तो निगेटिव्ह साइन त्या ठिकाणी इंडिकेट करेल आणि तोच जर समजा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जात असेल म्हणजे घड्याळीच्या उलट दिशेने तर अशा वेळेला तो अँगल जो आहे तो पॉझिटिव्ह अँगल तयार होतो. या पद्धतीने आपलं बेसिक जे आहे ते आपण शिकवत आणि याला नोटेशन याचं जे आहे डायरेक्टेड अँगलचं ते समजा हा अँगल AOB हा इनिशियल साइड होती आणि ही टर्मिनल साइड होती. तयार होताना हा अँगल AOB होईल आणि तो अराउंड O जो आहे तो रोटेट होतो आहे. याला म्हटलं जातं डायरेक्टेड अँगल. सोबतच मित्रांनो आपण याचे मेजरमेंट पण शिकलेलो आहोत. मेजरमेंट ऑफ अँगल्स, अँगलचे मेजरमेंट जे आहे ते मुख्यत्वे दोन प्रकारचे आहेत. एक अतिशय ज्याचा वापर आपण पूर्वीपासून करत आलेलो आहोत, डिग्री मेजर आहे, याला हेक्साडेसिमल सिस्टीम म्हटलं जातं. या सिस्टीम मध्ये त्याचं युनिट जे आहे ते डिग्री वापरलं जातं. म्हणजे आपण कुठलाही अँगल ज्यावेळेला इंडिकेट करतो, जसं की आता थिटा आपण अँगल मानला तर थिटा डिग्री हे त्याचं नोटेशन असतं. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे बेसिक मध्ये. तर डिग्री मेजर हे याला हेक्साडेसिमल सिस्टीम मध्ये आपण इंडिकेट करतो किंवा दाखवतो, हे त्याचं युनिट आहे डिग्री. परंतु एक जे आपल्यासाठी नवीन होतं, जे नव्याने आपण पाहिलं आहे, ती जी सिस्टीम आपली आहे ती आहे सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम मध्ये आपलं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट असतं रेडियन. रेडियन मेजर मध्ये तो मेजरमेंट कसं तयार केलं गेलं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर एक आपलं समजा सर्कल आहे, सर्कल मध्ये हा सेंट्रल अँगल तयार होतोय आणि या सेंट्रल अँगल मध्ये ही समजा आपली रेडियस आहे, ही आपली रेडियस आहे, कारण सेंटर पासून तर आपल्या सर्कमफरन्स पर्यंत काढलेली जी लाईन असेल तिला आपण रेडियस म्हणतो. ती लेंथ आणि हा जो आर्क या ठिकाणी तयार झालेला आहे हा आर्क, याची लेंथ पण समजा आर असेल तर ज्या वेळेला सेंटरला जो अँगल तयार होतोय, अँगल इन सेंट्रल, हा सेंटरला जो अँगल तयार होतो आहे या अँगलला याचं मेजरमेंट त्यावेळेला 1 रेडियन असेल. त्याचं नोटिफिकेशन आहे. ते दाखवताना आपण रेडियनचं जे जसं डिग्रीसाठी आपण या प्रकारे दाखवतो तसं रेडियनसाठी C या ठिकाणी दाखवला जातो 1C. म्हणजे हा तयार झालेला जो अँगल असेल या ठिकाणचा त्यावेळेला 1 रेडियन अँगल असेल. हे आहे आपलं सर्क्युलर सिस्टीम मधलं रेडियन मेजरमेंट. याचा वापर आपण सुद्धा मोठ्या प्रमाणात आता पुढे करणार आहोत. यानंतर जास्त वापर डिग्रीपेक्षा याचा जास्त होणार आहे, त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे. मग याला यांचं एकमेकांसोबतचं काय रिलेशन आहे, समजा 1 डिग्री इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे की 60 मिनिट, हे मिनिटचं नोटेशन आहे. 60 मिनिट आणि इक्वल टू 60 सिंबॉलिकली असं दाखवलं जातं 1 डॅश
तेच जर समजा 1 मिनिट दाखवायचं असेल तर 60 सेकंड याचं जे नोटिफिकेशन आहे सेकंड दाखवण्यासाठी सुद्धा डबल डॅश त्या ठिकाणी दाखवला जातो. हे असेल तुमचं 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. कारण पूर्ण कम्प्लीट रोटेशन आपलं 360 डिग्रीचं असल्या कारणाने एक तुमच्या जर लक्षात आलं असेल की संपूर्ण जे रोटेशन आहे आपलं एक कम्प्लीट रोटेशन हे 360 डिग्रीचं असतं. आणि यात जर आपल्याला आपल्या वॉच बद्दल सांगायचं असेल घड्याळीबद्दल तर ज्या आपल्या घड्याळ आहेत घड्याळमध्ये पूर्ण 60 मिनिटं होतात पूर्ण एक कम्प्लीट रोटेशन होताना. म्हणजे 360 डिग्री डिवायडेड बाय 60 होईल. 0 गेट कॅन्सल्ड 6 डिग्री. तुम्हाला एक जो दोन आपल्या रेषा असतात घडीमध्ये वॉचमध्ये तुम्ही पाहिलं असेल त्यांच्यामध्ये जो अँगल तयार होतो तो 6 डिग्रीचा अँगल तयार होतो. म्हणजे 1 मिनिटचा ज्या वेळेला अँगल हॉवर हँड आणि मिनिट हँड मध्ये जो अँगल तयार होईल तो तुमचा 6 डिग्रीचा तयार होतो. 5 मिनिटांमध्ये 6 पंचे 30 तर 30 डिग्रीचा अँगल त्या ठिकाणी तयार होईल. म्हणजे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यांचा वापर करून ज्या आहेत आपण ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स कडे जाणार आहोत. तर या सगळ्या आधी सुरुवातीला बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण शिकून घेऊया. त्यानंतर यांच्यामधलं जे रिलेशन आहे आता आपण 2 मेजरमेंट शिकलो डिग्री मेजर रेडियन मेजर. आपल्या लक्षात आलं की डिग्री पण डिग्रीचं मेजरमेंट जर समजा रेडियन मध्ये करायचं असेल कन्व्हर्शन आणि रेडियनचं कन्व्हर्शन डिग्री मध्ये करायचं असेल तर ते कसं करायला लागतं हेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर ते कसं आहे बघा मित्रांनो ते अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक होते आपण बोलतो आहोत. रिलेशन बिटवीन डिग्री मेजरमेंट अँड रेडियन मेजरमेंट. त्यांचं रिलेशन कसं बघा 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन. जर समजा डिग्रीचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये करायचं असेल तर जो पण अँगल तुम्हाला दिलेला आहे त्या अँगलला पाय अपॉन 180 डिग्रीने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आपल्याला त्याच्यावरून डिग्रीवरून रेडियन मध्ये कन्व्हर्ट करता येतं. आणि एक्झॅक्टली जर समजा तुम्हाला 1 रेडियन मधून डिग्री मध्ये जायचं असेल तर अशा वेळेला 180 डिवायडेड बाय पाय आणि इथून आपल्याला त्याचं कन्व्हर्शन करणार आहे डिग्री मध्ये. म्हणजे रेडियन टू डिग्री किंवा डिग्री टू रेडियन. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं असेल एखादं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं असेल तर बघा फॉर एक्झाम्पल 30 डिग्री आहे दिलेलं आणि याला आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे रेडियन मध्ये. तर आपण काय करणार आहोत 30 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 आणि हा आपला रेडियन मध्ये कन्व्हर्ट होऊन जाईल. मग कसा करावा लागेल 0 गेट कॅन्सल 3 6 18. तर या ठिकाणी तुम्हाला 30 डिग्री म्हणजेच असणार आहे पाय बाय 6 रेडियन. अशा पद्धतीने जे आहे ते आपण कन्व्हर्शन करू शकतो डिग्री मेजर मधून रेडियन मध्ये आणि रेडियन मधून डिग्री मध्ये करताना काय करायला लागणार तर त्याचं पण आपण एखादं एक्झाम्पल बघूया. समजा डिग्री मेजर तुम्हाला दिलेला आहे पाय बाय 3 रेडियन आणि याला कन्व्हर्ट करायचं आहे डिग्री मध्ये. तर आपण काय करणार पाय अपॉन 3 मल्टिप्लाय बाय आपण आता रेडियन मधून डिग्री मध्ये जातो आहोत तर 180 डिवाइड बाय पाय याने त्याला मल्टिप्लाय करा आणि तुमचं कन्व्हर्शन डिग्री मध्ये करा. पाय गेट कॅन्सल 3 6 18 आणि मग ते हा 0 तुम्हाला 0 डिग्री म्हणजे पाय अपॉन 3 रेडियन इक्वल टू तुम्हाला मिळत आहे 6 डिग्री. अशा पद्धतीने जे आहे ते आपण रेडियनचं डिग्री मध्ये आणि डिग्रीचं रेडियन मध्ये कन्व्हर्शन करू शकतो. आता आपल्याला आणखी एक महत्त्वाच्या टॉपिक कडे वळायचं आहे. आपल्या एनडीए एक्झामच नाही तर इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा असं विचारलं जातं की तुम्हाला जर वॉच माहिती आहे आपली घड्याळ जी आहे त्या घड्याळीमध्ये हवर हँड आणि मिनिट हँड असतो. म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधलं जर आपल्याला अँगल फाइंड करायचं असेल घड्याळाने आपल्याला जी आपली घड्याळ आहे त्याच्यामध्ये मिनिट हँड आणि हवर हँड यांच्यामधल्या बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये अँगल काढण्याचं विचारलं जातं. इथे बघूयात आपण सुरुवातीला एक वॉच ड्रॉ करूयात. तुमच्या लक्षात येईल की हा इथे आपला समजा हा आपला इथे हवर हँड आहे आणि मिनिट हँड असतो तो त्याच्यापेक्षा थोडा मोठा असेल. तर सुरुवातीला आपण एक एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. तर आपल्याला हवर हँड आणि मिनिट हँड यांच्यामधलं जर समजा अँगल फाइंड करायचं असेल तर अशा वेळेला जनरली आपण काय करतो बघा. आता एक छोटासा फॉर्म्युला आहे तो रिक्वायर्ड अँगल जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर तो आहे 60 मल्टिप्लाय बाय हवर मायनस 11 मल्टिप्लाय बाय मिनिट डिव्हायडेड बाय 2. हा असं तुम्हाला कळणार नाही की नेमकं एक्झॅक्टली काय लिहिलंय. तर तुम्हाला कळण्याकरता मी एक एक्झाम्पलच घेतो. समजा 430 झाले
4:30 असे वाजलेले आहेत, 4:30 झालेले आहेत. आणि आपल्याला 4:30 वेळेला तो जो आपला हवर हँड आहे, हा 4 वाजलाय म्हणजे 4च्या पुढे थोडासा तो काटा गेलेला असेल आणि 30 म्हणजे या ठिकाणी असेल मिनिट काटा. बघा, हा आपला हवर हँड आणि हा मिनिट हँड आणि आपल्याला या दोघींमधला अँगल फाइंड करायचा आहे. तर हा अँगल फाइंड करण्याकरता हा फॉर्म्युला आहे. मग इथे हवर आणि मिनिट याचा मिनिंग आपला हा 60 मल्टिप्लाय हवर म्हणजे हा आपला हवरचा पार्ट आहे आणि हा आपला मिनिटचा पार्ट आहे. मग आपण अशा वेळेला काय करणार आहोत, या ठिकाणी फक्त 60 मल्टिप्लाय बाय हवर आहे आपला 4 मायनस 11 मल्टिप्लाय बाय 30 डिवायडेड बाय 2 होईल. इक्वल टू 6 4 24 240 11 3 33 म्हणजे 330 डिवायडेड बाय 2 आपल्याला करता येईल. आणि 240 मायनस 330 90 डिग्री डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 45 डिग्री. आणि फायनली तुम्हाला या दोन यांचा मधला जो अँगल आहे तो 45 डिग्री मिळतोय. आता काही वेळेला काय होऊ शकतं की हे येणारं जे आन्सर आहे हे निगेटिव्ह येऊ शकतं. निगेटिव्ह जरी आलं तरी आपल्याला आन्सर जे आहे ते पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. आणि काही वेळेला असं होऊ शकतं की हा अँगल न निघता हा इकडचा देखील निघेल. आता हा निघाला म्हणजे हा इकडचा जो अँगल आहे तो फक्त आपल्याला 360 मायनस केला, 360 मायनस 45 डिग्री केला की तुम्हाला त्यावरून तो उरलेला अँगल सुद्धा मिळणार आहे. कारण आपलं कम्प्लीट रोटेशन जे आहे 360 डिग्रीचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे आपण अँगल सुद्धा फाइंड करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, आता आपण आपल्या आणखी एक महत्वाच्या विषयाकडे वळूया. जसं मी तुम्हाला म्हटलं होतो की आपण आज अत्यंत महत्वाच्या टॉपिक वरती डिस्कस करणार आहोत किंवा त्याच्या संदर्भातला आज संपूर्ण स्टडी करणार आहोत. असा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आता तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज याची जी ओळख आहे ती स्टँडर्ड 9 पासून आहे. तर स्टँडर्ड 9 पासून आपण त्याचं बेसिक शिकत आहोत. आपण सुरुवातीपासून सगळं बघूयात, परंतु हे संपूर्ण जो टॉपिक आहे तो आपला अँगल अँड इट्स मेजरमेंट नावाचं चॅप्टर आहे 11वीला. ट्रिग्नोमेट्री फर्स्ट, ट्रिग्नोमेट्री सेकंड आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असं 12वीचं तिसरं चॅप्टर आहे. अशा चारही चॅप्टरांचं संपूर्ण एकत्रीकरण केल्यानंतरचा हा आपला आपण आजचा व्हिडिओ बनवतो आहोत. तर या सगळ्या गोष्टी आपण बेसिकली हळूहळू शिकून घेणार आहोत आणि मग त्याच्या एक्झाम्पल जे आहे त्याच्यावर आधारित जे एनडीएच्या एक्झामला विचारलेले क्वेश्चन्स आहेत ते कशा स्वरूपातले असतात ते सुद्धा आपण बघणार आहोतच. तर तत्पूर्वी तुम्ही सगळ्यांनी हे जर अधिक डिटेलमध्ये शिकायचं असेल तर त्यासाठी तुम्ही माझे जे व्हिडिओज आहेत यापूर्वी या चारही चॅप्टरवरती व्हिडिओ झालेले आहेत तयार, ते तुम्ही जाऊन बघू शकता. तर आपला सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिककडे वळूया, तो आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आता हा ट्रिग्नोमेट्रिक रेशो जो आपला टॉपिक आहे त्यात सगळ्यात अत्यंत महत्वाचा आहे बेसिक. कुठून आलं ट्रिग्नोमेट्रिक रेशोज या ठिकाणी जर वर्ड वापरला गेलेला आहे तर याचा मिनिंगच होतो रेशोज म्हणजे गुणोत्तर आहे. म्हणजे दोन साइडचं ते रेशो गुणोत्तर असतं. पण यात कन्सिडर करायचं आहे तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल. कुठला तरी एक राईट अँगल ट्रायंगल घेतलाय, त्यात समजा हा ए असेल, हा इथे बी आणि हा सी, आणि मी एक अँगल कन्सिडर करतोय. सपोज मला हा घ्यायचा, मी कुठलाही घेऊ शकतो, हा घेऊ शकतो, फक्त हा घ्यायचा नाही. हा 90 डिग्रीचा आहे. हा अँगल किंवा हा अँगल घेतला तर मी जर समजा हा अँगल कन्सिडर केला तर याच्या समोरची साईड जी आहे ही त्याची अपोजिट साईड असेल. ही अपोजिट साईड आणि हा आपण याला हायपोटेनियस म्हणतो. हा हायपोटेनियस असेल आणि ही अपोजिट साईड असेल आणि ही थिटाच्या ऍडजसंट साईड असेल, ही त्याच्या जवळची साईड आहे. अशा पद्धतीने जे आहे ते आपण ट्रायंगल एकदा ड्रॉ करून घेतला. त्याच्यावरून आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय असतात हे अगदी सगळ्यात सुरुवातीचं बेसिक आपण सुरुवातीला पाहतो आहोत. आपल्याकडे 6 प्रकारचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत: साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट. आता या सगळ्यांचे जे रेशोज आहेत ते कसे आहेत बघा. म्हणजे कुठून आला साइन, कोसाइन फंक्शन, टँजंट फंक्शन, कोसेकंड, सेकंड फंक्शन आणि कोटँजंट असे हे जे फंक्शन्स आहेत हे कसे तयार झाले. साइन थिटा हा रेशो आहे दोन साइडचा. कोणत्या दोन साइड? एक ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. आणि याचा तुम्हाला दिसतंय आता अपोजिट साइड जी आहे तिला आपण या ठिकाणी ए बी आणि हायपोटेनियस जो आहे तो आहे एसी. सेम वे कॉस थिटा ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस.
इक्वल टू ऍडजसंट साइड आहे आपली BC डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज आहे AC. टॅन थिटा जो आहे तो काय येईल? टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, म्हणजे अपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड. आणि फायनली आपल्याला मिळत आहे अपोजिट साइड आहे AB डिवाइडेड बाय BC. आता एकदा का हे तीन तुम्हाला समजले असतील ना मित्रांनो, हे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज मध्ये कुठलेही फॉर्म्युले पाठांतर करायचे असतील किंवा काही करायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट हे तिघींवरती भर द्यायचा. एकदा काय तिघींचे कन्सेप्ट लक्षात आले की हे सगळे त्यांचे रेसिप्रोकल्स आहे. कारण साइनचा रेसिप्रोकल कोसेक आहे, कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट आहे. तर आता साइनचा रेसिप्रोकल म्हणजे याचा काय अर्थ होतोय की त्यांची न्यूमरेटर डिनॉमिनेटरची आदला बदल होईल. म्हणजे काय डेफिनेशन त्याची? हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड, म्हणजे हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड हा तो रेशो असेल, म्हणजेच AC ऑन AB. सेक थिटा हा कॉस थिटाचा रेसिप्रोकल आहे, म्हणजे इथे येईल हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड आणि इक्वल टू येईल AC अपॉन BC. आणि तसाच टॅन थिटाचा रेसिप्रोकल कॉट थिटा आहे, तर याची डेफिनेशन येईल ऍडजसंट साइड अपॉन ऑपोजिट साइड आणि याचं इथे येईल BC अपॉन AB. अशा पद्धतीने जे आहे ते ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं इथून सुरुवात झाली आणि मग एक एक फॉर्म्युले आपण यांच्यानंतर पाहत गेलो. जसे की सुरुवातीचा फॉर्म्युला आपण पाहिलाय तो म्हणजे एकमेकांसोबतचं रिलेशन. हे अतिशय महत्वाचं रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज यांच्या एकमेकांमधलं जे रिलेशन आहे ते आपल्याला पाहायचं आहे. काय रिलेशन आहे यांच्या एकमेकांमधलं? तर तुम्हाला जस्ट मी सांगितलं साइन थिटा हा रेसिप्रोकल आहे कोसेक थिटाचा, म्हणजेच साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा और कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. सेकंड, सेम वे कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा और इथे काय येऊ शकतं? त्याचा रेसिप्रोकल आहे म्हणून सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. इथून सुरुवात होते फॉर्म्युल्यांची हळूहळू. आता एकदा का सुरुवात झाली फॉर्म्युल्यांची तर इथून संपूर्ण आपण फॉर्म्युलेज या पूर्ण व्हिडिओज मध्ये बघणार आहोत आणि मग त्यावरती आपण आधारित क्वेश्चन्स बघणार आहोत. सुरुवातीला सगळा बेस जो आहे तो आपल्याला पक्का करायला लागणार. त्यानंतर टॅन थिटा जो आहे तो रेसिप्रोकल आहे कॉट थिटाचा, म्हणून टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा और कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. आणि शिवाय टॅन थिटा जो आहे तो म्हणजेच साइन थिटा अपॉन कॉस थिटा असंही लिहिता येतं या प्रकारे. आणि 5 कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. एवढे रिलेशन एकमेकांसोबत त्यांचे आहेत. आणि अजून एक महत्वाचे फॉर्म्युले आपण यापूर्वी शिकलेलो आहोत ते म्हणजे फंडामेंटल आयडेंटिटीज. आता ह्या ज्या आयडेंटिटीज आहेत यांचे सगळे प्रूफ जे आहेत ते आपल्या 11th स्टँडर्डला आहेत आणि शिवाय आपण 10th ला पण ते पाहिलेले आहेत ट्रिग्नोमेट्री मध्ये. आपण फक्त त्यांचे आता बेसिकली फॉर्म्युलेज बघतो आहोत. त्यांची जे तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा त्यांचे कसे तयार झाले वगैरे पाहायचं असेल, तुम्हाला मी आता जस्ट बोललो आहे की त्यांची व्हिडिओ लिंक मी तुम्हाला सेंड करून देईल. तर फंडामेंटल आयडेंटिटीज ज्या आहेत त्या फर्स्ट अतिशय महत्वाचे फॉर्म्युले साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्यानंतर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि थर्ड 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. अशा पद्धतीने जे आहे हे संपूर्ण बेस जो आहे तो आपण पाहून घेतलाय ट्रिग्नोमेट्रीचा. आता परत आपण याचे ऍडव्हान्स फॉर्म्युले किंवा याच्या स्वरूपात जे जे नवीन नवीन फॉर्म्युले तयार होतील तेही आपण बघूया पुढच्या स्लाइड मध्ये. चला तर मग बघूयात पुढे जे स्टँडर्ड अँगल आहेत आपले त्यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज जे आहेत ते कसे फाइंड करायचे. बऱ्याचदा आपल्या स्टुडंट्सला एक लोड जो वाढतो की एवढे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉर्म्युले आहेतच, शिवाय त्यांचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवणं, त्यांना कसं सोडवायचं ते पाहणं, अशा बऱ्याचशा गोष्टींना लॉजिकचा जर वापर केला गेला मित्रांनो तर त्या ठिकाणी जास्त लोड येत नाही किंवा आपल्याला जास्त फॉर्म्युले पाठांतर करायची गरज भासत नाही. आपण ते शॉर्टकट ट्रिकने जे आहे ते लक्षात ठेवू शकतो. याकरता आपण आता जे बघतो आहोत
ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ स्टँडर्ड अँगल्स. एक लक्षात ठेवा मित्रांनो, एक बेस आपल्याकडे असला ना तर पुढचे जे पार्ट्स आहेत ते आपल्याला थोड्या प्रमाणात फक्त लक्षात ठेवावे लागतात. खूप जास्त घोकंपट्टी करायची गरज नसते. तसंच इथे पण बघूयात, आपल्याला साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक यांच्या संदर्भात आता जो बेसिक नॉलेज होतं ते आपल्याला मिळालेलं आहे. जसं की साइनचा जो रेसिप्रोकल आहे तो कोसेक आहे हे आपल्याला आता समजलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर कोसेक काढायचा असेल, बघा आपल्याला थोडक्यात जर कोसेक काढायचा असेल तर आपण त्याचा रेसिप्रोकल घेऊ, आणि जर आपल्याकडे साइन असेल तर आपण त्याचा फक्त रेसिप्रोकल घेतला की तुम्हाला त्याचं ऑपोजिट मिळून जात आहे. तसंच सेक थिटाचा जो रेसिप्रोकल आहे तो कॉस आहे, आणि टॅनचा जो रेसिप्रोकल आहे तो कॉट आहे. आणि आपल्याला एवढी माहिती आहे की टॅन हा साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतो. हे जर आपल्याकडे बेसिक नॉलेज असलं तर आपण ते करू शकतो. राहिली गोष्ट आता हा जो टेबल मी काढलेला दिसतोय, आधी काढून ठेवला त्याला, कारण आपला जो वेळ आहे, व्हिडिओची लेंथ जास्त वाढून आहे म्हणून त्याला आधीच ड्रॉ करून ठेवलाय. तर इथे 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री हे स्टँडर्ड अँगल आहे. आणि या स्टँडर्ड अँगलांचा आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड करायचे आहे. तर ते कसे करायचे, हा पहिला जो रो आहे आपला इथपर्यंत तुम्ही जर पाच डबल लाईन ओढलेली आहे, म्हणजे हा पार्ट थोडा वेगळा आहे, हा पार्ट साठी लॉजिक वेगळा आहे. तर इथे मी काय करतोय बघा, सुरुवातीला हा रो आपल्या लक्षात राहत नसेल ना तर 0 ने सुरुवात करायची. 0, 4, 0, 1, 2, 3 आणि 4 पर्यंत लिहायचं. त्याला 4 ने डिव्हाइड करायचं. डिवाइड बाय 4, डिवाइड बाय 4, डिवाइड बाय 4, डिवाइड बाय 4. त्यानंतर त्यांचा स्क्वेअर रूट घ्यायचा. आता याचा स्क्वेअर रूट जो आहे तो 0 येईल, कारण 0/4 हा 0 असेल. याचा स्क्वेअर रूट जर काढला आपण, 1 चा स्क्वेअर रूट 1, 4 चा स्क्वेअर रूट 2 म्हणजे 1/2 येईल. 2/4, 2 टू गेट 2 2 जार 4 म्हणजे 2 या ठिकाणी फक्त राहील 1/, सॉरी हे 1/ स्क्वेअर रूट ऑफ 2 असेल, कारण याचं स्क्वेअर रूट पण काढायचं आहे आपल्याला. त्यानंतर याचं स्क्वेअर रूट काढलं, हा स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि 4 चं स्क्वेअर रूट निघतं ते येईल 2, आणि इथे 4 4 गेट कॅन्सल, त्याचं स्क्वेअर रूट काढलं, 1 चं स्क्वेअर रूट हे 1 येतं. हा पहिला रो एकदा मिळाला आपल्याला की आपले हे बाकीचे सगळे पार्ट आपल्याला डायरेक्ट मिळणार आहे. फक्त मी ह्या 2 लाईनच्या आधीचा पार्ट सांगतोय, हे बाकीचं आपण नंतर त्याचं लॉजिक वेगळं आहे थोडं. तर इथे याला फक्त काय करायचं, इकडनं उलट लिहित जायचं. हा इकडचा 1 इकडे लिहायचा आहे 1, इकडे √3/2, हा 1/√2, हा 1/2 आणि हा इकडे 0. त्यानंतर राहिला टॅन. टॅन काय म्हटलंय आपण, टॅन जो आहे तो साइन अपॉन कॉस आहे, म्हणजे दोघांचा रेशो आहे साइन अपॉन कॉसचा, म्हणजे या दोघींचा भागाकार आहे. म्हणजे 0/1 करायचा, 0/1 0, 1/2 आणि √3/2, 2 टू गेट कॅन्सल, रिमेनिंग टर्म इज 1/√3. इथे संपूर्ण 1/√2 1/√2 कॅन्सल होईल, इथे येईल 1, 2 टू गेट कॅन्सल, स्क्वेअर रूट ऑफ 3, 1/0 हे नॉट डिफाईन असेल, त्याला आपण सिम्बॉलिकली इन्फिनिटी दाखवतोय. ठीक आहे. आणि तेच जो कॉट आहे, आता त्या ठिकाणी आपण आधी कॉट लिहून घेऊया, म्हणजे तुम्हाला आणखी इझी जाईल. क्रमाने जर लिहिले गेले तर इथे कोसेक लिहूयात, कोसेक थिटा. फक्त हा क्रम लक्षात ठेवा मित्रांनो, क्रम जर लक्षात ठेवा तर अगदी सोपं होत आहे. आता त्यानंतर जर कॉट काढायचा असेल तर सरळ याला उलट लिहित यायचं, कारण तो एकमेकांचा रेसिप्रोकल मी जवळ लिहिले, हे एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. इकडनं लिहिले हे, हा √3, हा इकडनं 1, हा 1/, स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि हा 0. हे उलट लिहिलं तर तुम्हाला डायरेक्ट मिळत आहे. नंतर कोसेक जो आहे तो कोसेक कोणाचा रेसिप्रोकल आहे, साइन थिटाचा. म्हणजे तुम्ही जर साइनचा रेसिप्रोकल घेतला, 0चा रेसिप्रोकल इन्फिनिटी येईल, 1/2 चा रेसिप्रोकल 2 येईल. रेसिप्रोकलचा मिनिंग असा होतो की आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरची आदला बदल करतोय. 0/1 1/0, 1/0 हा काय तो इन्फिनिटी. तसंच 1/2 2/1 हा 2 असेल, 1/√2 हा स्क्वेअर रूट ऑफ 2 असेल, हा 2/√3 याचा रेसिप्रोकल काढला, आणि 1 चा रेसिप्रोकल हा 1च असतो. त्याच पद्धतीने हा जो सेक थिटा आहे हे सुद्धा लिहिताना याला सरळ उलट लिहित जायचं. एक क्रम लक्षात घ्या फक्त, की क्रम मी कशा क्रमाने लिहिलाय. आता बऱ्याचदा काय होतं की एक्झाम मध्ये आपल्याला आठवत नाही की या ठिकाणी साइन 45 काय असेल, साइन 60 काय असेल, साइन 90 काय असेल. तर अशा वेळेला आपण हा टेबल जो आहे तो पेन्सिलीने जर आपल्या एक्झामच्या आधी म्हणा किंवा एक्झाम सुरू असताना पेन्सिल जर 30 सेकंदाच्या आत तो ड्रॉ होतो, जर तुम्हाला आयडिया असेल त्याची लिहिण्याची, तर तो एकदा ड्रॉ झाला की तुम्हाला कुठलाही अँगल विचारला गेला तर तुम्ही सहज त्याला सॉल्व्ह करू शकता. राहिली गोष्ट, हा जो 3 अँगलचा पार्ट आहे या ठिकाणी हे 0 -1 0 हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार. -1 0 आणि 1 एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल.
लक्षात ठेवण्यापेक्षा एक सोपी सरळ गोष्ट पण आहे आपल्याकडे की हे हा जो आहे हा क्वाड्रंटल अँगल आहे, हा क्वाड्रंटल आहे, हा पण ऍक्सिस वरचे अँगल आहे ते अगदी सोपे असतात. ऍक्सिस वरचे अँगल जर तुम्हाला कोऑर्डिनेट सांगता आला त्या पॉईंटचा तर तुम्ही डायरेक्टली याचे अँगल पण काढू शकता. म्हणजे डायरेक्ट 180 आहे, 270, 360 आहे म्हणून ते पण तुमचे लक्षात राहायला फार कठीण नाहीये. कारण पाय म्हटल्यानंतर हा साईनचा जो साईन 0 असताना तोच तुमचा तिथे त्याच्या रेंजनुसार आपलं पिरियड आहे त्याचा, त्या पिरियडनुसार 0 टू पाय या पिरियड टू 2 पाय हे तिथं 0 0 येत आहे. आणि 270 हा त्याचा क्वाड्रंट चेंज होतो, तो त्या क्वाड्रंटनुसार त्या ठिकाणी -1 येतो. याचं पण आपलं जे नॉलेज आहे ते आपण स्पेसिफिक त्याचा एक स्पेशल टॉपिक आहे त्याच्यावरती आपण बघणार आहोतच. आणि हा -1 0 1 आणि शिवाय हा 360 चा जो कॉलम आहे इथे तो आणि 0 रिपीट होतो कारण ते एकाच ऍक्सिस वर तयार होतात. म्हणून तुम्हाला 360 चे जे असतात ना 0 आणि 360 हे एकाच ऍक्सिस वरती असतात दोघी. म्हणून त्याचे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहेत 0 अँगलचे आणि 360 ते सगळे सेम असतात, सारखे असतात. बाकी मग बाकीचं लॉजिक जे इथे वापरलंय ते तिथे वापरू शकतो आपण. जसं की आता साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन होतो म्हणून ते साइन अपॉन कॉस केला म्हणजे 0 अपॉन -1 0 येईल. -1 अपॉन 0 हा इन्फिनिटी असेल आणि 0 अपॉन 1 हा सुद्धा तुमचा 0 असेल. त्यानंतर कॉट हा कॉटचा रेसिप्रोकल टॅनचा रेसिप्रोकल आहे म्हणजे 0चं रेसिप्रोकल 0 अपॉन 1 म्हणजे हा 1 अपॉन 0 ला इन्फिनिटी, याचा रेसिप्रोकल 0 येईल, याचा इन्फिनिटी येईल. त्यानंतर कोसेक जो आहे कोसेक म्हणजे साइनचा रेसिप्रोकल आहे त्यामुळे याचा रेसिप्रोकल 0चा रेसिप्रोकल इन्फिनिटी, -1चा रेसिप्रोकल -1 0चा इन्फिनिटी. आणि सेक जो आहे तो कॉसचा रेसिप्रोकल आहे म्हणजे या सेकंड रो मध्ये तर -1चा रेसिप्रोकल -1 0चा इन्फिनिटी आणि 1चा जो आहे तो 1च असणार आहे. अशा पद्धतीने जे आहे ते आपण हे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत स्टँडर्ड अँगलचे ते 30 सेकंदाच्या आत हा टेबल ड्रॉ होतो. पेपरामध्ये आपल्याला एवढी आखायची गरज असणार नाही, सरळ आपण पटकन लिहून घेतलं तर आपल्याला विसरण्याची शक्यताच नाहीये. तर पटकन आपण त्याला जर लिहून घेतला तर तुम्हाला तेवढ्या वेळामध्ये मग कितीही त्या पेपरामध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशोज विचारले गेले वेगवेगळ्या प्रकारे तरी पण आपल्याला ते जमू शकतंय. याच पद्धतीने एक आणखी महत्वाचा पार्ट आहे, अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे अलाइन्ड अँगलचे फॉर्म्युले. ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मॅथमॅटिक्स मध्येच नव्हे तर इतर संलग्न जे आपले विषय आहेत जसं फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, अशा ठिकाणी पण सोल्युशन काढत असताना त्यांचा वापर केला जातो. ते प्रॉब्लेमचे आपण सोल्युशन काढतो. त्यामुळे माझ्या माहितीनुसार तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होत असेल तर त्या अलाइन्ड अँगलच्या फॉर्म्युल्यांचा, कारण त्या फॉर्म्युल्यांवरून इतर भरपूर सारे फॉर्म्युले जे आहेत ते तयार केले गेलेले आहेत. मग कसे ते बघा. तो जो पार्ट आहे त्याचा स्पेशल मी एक व्हिडिओ पण केलेला आहे या ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे जे स्टँडर्ड अँगल आहेत ते काढण्याचा आणि अलाइन्ड अँगल काढण्याचा माझा स्पेशल व्हिडिओ देखील आहे. तरीही मी इथे थोडस याच्याने एनडीएचा स्पेशल पार्ट घेतो आहोत आपण म्हणून, त्यामुळे मी इथे पण त्याला पुन्हा एकदा रिपीट करतो. तर याला ऍक्सिसच्या स्वरूपात ते अलाइन्ड अँगलचे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे बघा. होतंय काय की आपल्याकडे बेसिक माहिती जर असली तर आपण इझिली ते सगळे अँगल जे आहेत ते फाइंड करू शकतो. तर तुम्ही तुम्हाला एक गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे की कुठल्या क्वाड्रंटमध्ये कुठला ट्रिग्नोमेट्रिक रेशो जो आहे तो पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो. आपल्याला अलाइन्ड अँगल शिकण्यापूर्वी हे माहिती असायला पाहिजे की ट्रिग्नोमेट्रिक जे रेशोज आपल्याकडे आहेत 6 त्यात जे आपल्याकडे ऍक्सिस मध्ये एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस मध्ये जे 4 क्वाड्रंट आपले आहेत जसं की हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंट, हा फोर्थ क्वाड्रंट, या सगळ्या क्वाड्रंट मध्ये तुम्हाला कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोणते ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहेत ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात ते माहिती पाहिजे. जो पहिला क्वाड्रंट आहे आपला ज्या ठिकाणी एक्स वरचे पण पॉईंट पॉझिटिव्ह आहेत, वाय वरचे पण पॉईंट पॉझिटिव्ह आहेत म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, इथे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहेत ते पॉझिटिव्ह असतील. तेच सेकंड पार्ट जो आहे सेकंड क्वाड्रंट याच्यामध्ये फक्त साइन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक हेच फक्त पॉझिटिव्ह असतात. बाकी उर्वरित जे असतात मग उर्वरित कोणते आले इथे आता कॉस त्याचा रेसिप्रोकल सेक, त्यानंतर टॅन त्याचा रेसिप्रोकल कॉट हे मात्र त्या ठिकाणी निगेटिव्ह असतात. तेच जर तुमचा थर्ड क्वाड्रंट असेल तर याच्यामध्ये फक्त टॅन त्याचा रेसिप्रोकल कॉट हे पॉझिटिव्ह असतात आणि उर्वरित जे आहेत आता उर्वरित काय असतील साइन त्याचा रेसिप्रोकल कोसेक, कॉस त्याचा रेसिप्रोकल सेक हे सगळे काय असतात निगेटिव्ह. तो अँगल काहीही असो तुम्हाला या दरम्यानचा तो अँगल येत असेल 180 पासून तर 270 पर्यंत तो अँगल तुमचा
तो ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहे स्पेसिफिक तो त्या ठिकाणी निगेटिव्ह असेल जर साइन कोसेक कॉस सेक असेल तर. हेच फोर्थ क्वाड्रंट मध्ये जे आहे त्यात तुम्हाला कॉस आणि त्याचा रिसिप्रोकल जो आहे सेक हे पॉझिटिव्ह असतील. उर्वरित जे आहेत आता कोणते उरले इथे साइन त्याचा रिसिप्रोकल कोसेक टॅन त्याचा रिसिप्रोकल कॉट हे त्या ठिकाणी निगेटिव्ह असतील. म्हणजे तुम्हाला अँगल जर समजला की 0 पासून तर 90 डिग्री पर्यंतच सगळे अँगल पॉझिटिव्ह, 90 पासून तर 180 डिग्री पर्यंत जर असतील तर त्याच्यात फक्त साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, 180 टू 270 पर्यंतचे असतील तर अशा वेळेला फक्त टॅन आणि कॉट हे पॉझिटिव्ह, बाकी उर्वरित सगळे निगेटिव्ह. आणि 270 पासून तर 360 पर्यंत जर असतील अँगल तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉस आणि सेक त्याचे पॉझिटिव्ह असतील, बाकीचे उर्वरित जे आहेत ते निगेटिव्ह असतील. एवढं बेसिक नॉलेज त्यात तुम्हाला माहिती असलं पाहिजे. राहिली गोष्ट आता अलाइड अँगल कडे वळूया. तुम्हाला एक कळलंय की फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोणते ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कोणत्या अँगल असताना केव्हा पॉझिटिव्ह असतात आणि केव्हा निगेटिव्ह असतात याची जर आयडिया आलेली असेल तर आता आपण प्रत्यक्ष बघूया. दोघी स्वरूपात बघूयात आपण, एक डिग्री मेजरमेंट मध्ये सुद्धा आणि रेडियन मध्ये सुद्धा. तर डिग्री मध्ये हा 0 आणि 360 असेल आणि रेडियन मध्ये 2 पाय रेडियन. तसा हा जो आहे तो 90 डिग्री आणि इकडे π/2 रेडियन. हा इकडे आल्यानंतर 180 डिग्री और पाय रेडियन. तसा हा 270 डिग्री आणि 3π/2 रेडियन. हा परत रिपीट झाला 360 आणि 2 पाय रेडियन. एवढं आपल्याला माहिती पाहिजे. आणखी एक महत्वाची गोष्ट, हा या ठिकाणी तयार झालेला अँगल जो आहे तो 0 to 90 डिग्री असेल किंवा 360 प्लस असेल. इकडचा जो आहे तो 90 प्लस म्हणजे π/2 प्लस असेल आणि इकडचा जो आहे तो 180 मायनस असेल, 180 पेक्षा कमी आहे. इकडचा जो आहे तो 180 पेक्षा प्लस असेल. हा इकडचा जो आहे तो 270 पेक्षा मायनस, तिकडच्या साईडला जो आहे तो 270 पेक्षा प्लस असेल आणि हा 360 पेक्षा मायनस असेल. एवढं बेसिक माहिती पाहिजे. आणि लक्षात घ्या, साइन आणि कॉसचे जर कन्सेप्ट आपल्या लक्षात आलेले असतील तर उर्वरित 4 ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे कन्सेप्ट त्याच्यावरतीच डिपेंड असतात, ते ऑटोमॅटिकली येतात. म्हणून आपल्याला फक्त साइन आणि कॉस बद्दल चांगलं माहिती पाहिजे. तर आता हा जो पार्ट मी इथे लिहितोय पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या एक्झॅक्टली वरती, तर तो इथे येणारा पार्ट जो आहे तो 2π प्लस मध्ये असेल. मग साइन घेऊयात आणि कॉस घेऊयात. मी जे लिहिलंय ते व्यवस्थित बघा. हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या वरती चालला गेलाय म्हणजेच त्याने 360च्या वर ओलांडलेला आहे. आणि इकडचा जो पार्ट आहे हा इकडे येणे π/2 पेक्षा कमी आहे म्हणून π/2 मायनस थिटा घेतला. तसाच हा जो आहे तो कॉस मध्ये घेऊन घ्यायचा, कॉस π/2 मायनस थिटा इज इक्वल टू. हे झाले तुमचे 4 अँगल्स या ठिकाणी तयार झाले, 4 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज अलाइड अँगलचे. त्यांचं आन्सर मी तुम्हाला नंतर सांगतो कसं करायचंय ते. त्याच्या पलीकडे आपण गेल्यानंतर आता हा 90 प्लस मध्ये चालला गेला म्हणजे याचा अर्थ साइन π/2 प्लस थिटा मध्ये येईल आणि हा जो आहे त्याच्या नंतर कॉस π/2 प्लस थिटा इज इक्वल टू. त्यानंतर हा जो आहे त्याच्या अलीकडे आहे म्हणजे 180 पेक्षा खाली आहे किंवा पाय रेडियन पेक्षा खाली आहे, तर इथे काय मग साइन पाय मायनस थिटा इज इक्वल टू हा कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल टू. हा 180 पेक्षा पुढे आहे प्लस मध्ये येईल म्हणजेच साइन पाय प्लस थिटा इज इक्वल टू आणि हा कॉस पाय प्लस थिटा इज इक्वल टू. त्यानंतर आता हा इकडे अलीकडे आलाय म्हणजे 270च्या पेक्षा कमी म्हणजे मायनस मध्ये, म्हणजे साइन 3π/2 मायनस थिटा आणि कॉस 3π/2 मायनस थिटा इज इक्वल टू. हा त्याच्या पलीकडे गेलाय म्हणजेच काही साइन 3π/2 प्लस मध्ये येईल तो प्लस थिटा इज इक्वल टू आणि कॉस 3π/2 प्लस थिटा. हे मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून थोडा वेळ जातोय, बट ऍक्च्युअली एकदा का तुम्हाला लक्षात आलं की हे असं करायला लागतं तर एवढा वेळ लागणार नाही. ते तुम्ही डायरेक्टली आपल्याच माइंड मध्ये विचार करून करू शकतात की अरे हा कोणत्या कॉर्डरमध्ये अँगल तयार होतोय आणि हा जर अँगल आपल्या फर्स्ट मध्ये तयार करतोय तर काय येईल, सेकंड मध्ये करतोय थर्ड मध्ये आणि याच्यामध्ये काय येईल. तर आता आणखी एक लॉजिकली ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक π/2 किंवा 3π/2 असताना आणि पाय किंवा 2π असताना काय करायचं हे अतिशय महत्वाचं आहे. एकदा का हे लक्षात आलं तुमच्या तर पुढे अगदी तुम्हाला सहज समजायला सोपं होईल आणि कुठल्याही
प्रकारचा एक्झाम्पल आला तिथे तुम्हाला अलाइन्ड अँगलचा वापर करायला लागला, तुम्ही एकदम तात्काळ त्याला क्विकली पटकन लिहू शकता. मग ते फक्त साइन कॉसच नाही, तर उर्वरित जे आपले आहेत टॅन कॉट सेक कोसेक यांचं पण तुम्ही फाइंड करू शकता. एवढं सायचं तुमच्या लक्षात आलं असेल की कोणता क्वाड्रंटमध्ये कोणतं तयार होईल हे फक्त तुम्हाला लॉजिकली हे समजलं पाहिजे म्हणून एवढं लिहून दिलंय. आता पुढे बघा सगळ्यात महत्वाचा पार्ट सुरू होतो. आता इथे π/2 आणि 3π/2 असं असेल. आता या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की हे टोटल तुमचे 16 अलाइन्ड अँगल तयार झाले आहेत आणि या 16 अलाइन्ड अँगल मध्ये 8 जे आहे 8 π/2 चे 4 आणि 3π/2 चे 4 असे 8 जे आहेत ते याचे आहेत आणि हे मधले जे तुम्ही पाहतायत हे पाय आणि 2π चे आहे. तर इथे काय करायला लागणार बघा, आता ज्या वेळेला π/2 आणि 3π/2 असं असतं त्यावेळेला सरळ साइनचा कॉस करायचा आणि कॉसचा साइन करायचा. मी जे बोललो ते व्यवस्थित ऐका मित्रांनो. साइनचा कॉस करायचा आणि कॉसचा साइन करायचा, बाकी हे लिहायचं नाही. डायरेक्ट साइन थिटा कॉस थिटा, साइनचा कॉस कॉस थिटा, कॉसचा साइन साइन थिटा. तसंच इथे सुद्धा साइनचा कॉस थिटा कॉसचा साइन थिटा, तसंच इथे साइनचा कॉस थिटा कॉसचा साइन थिटा. हे झालं यांच्या बाबतीमध्ये π/2 आणि 3π/2 च्या बाबतीमध्ये. आता ते जर पाय आणि 2π असेल तर मग अशा वेळेला काय करायचं. आता पाय आणि 2π असताना सरळ सरळ साइनचा साइन लिहून टाकायचा आणि कॉसचा कॉस लिहायचा. साइनचा साइन कॉसचा कॉस. इथे साइनचा साइन थिटा आणि ते हा कॉस थिटा, हा साइनचा साइन थिटा आणि कॉसचा कॉस थिटा. आता राहिली गोष्ट त्यांना सिग्नेचर काय द्यायची, आपलं साइन काय द्यायची. आता साइन निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, तर मग आता अशा वेळेला तुम्हाला काय करायला लागतं, तर याचा वापर करावा लागतो. पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात म्हणजे याचं काम संपलंय आपलं, हे सगळे पॉझिटिव्ह असतात. याच्यावर लक्षात ठेवा, जर π/2 मायनस थिटा असा साइन येऊ कॉस टॅन कॉट सेक कोसेक काही जरी असलं, जर तो अँगल π/2 मायनस असेल म्हणजे 90 मायनस असेल किंवा 2π प्लस असेल तर अशा वेळेला तुम्हाला साइन चेंज करायची गरज नाही, तो पॉझिटिव्ह असणार आहे. फक्त काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, फक्त मग 2π असेल 3π असेल 4π असेल 5π असेल असं काही जरी असलं तुम्हाला प्लस असलं की डायरेक्ट ते साइनचा साइन कॉसचा कॉस ठेवायचा. फक्त π/2 असं काही असलं तर अशाला तुम्हाला त्याला पॉझिटिव्ह ठेवायचं आहे, परंतु साइनचा कॉस करायचा कॉसचा साइन करायचा. राहिली गोष्ट सेकंड क्वार्टर मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात. आता साइन पॉझिटिव्ह असतो म्हणून हा पॉझिटिव्ह, उर्वरित हा निगेटिव्ह असतो. इकडचा बघायचा, इकडचा नव्हे, इकडचा बघायचा. साइनचा जे साइन आहे आपली ती साइन पॉझिटिव्ह असतो सेकंड क्वार्टर मध्ये म्हणून आपण त्याला तेच साइन ठेवली. साइन पॉझिटिव्ह असतो म्हणून पॉझिटिव्ह, बाकी उर्वरित निगेटिव्ह. थर्ड क्वार्टर मध्ये टॅन आणि कॉटच पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात म्हणून साइन आणि कॉस दोन्ही काय असतील, निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. फोर्थ क्वार्टर मध्ये काय आहे बघा, फोर्थ मध्ये कॉस आणि सेक हे फक्त पॉझिटिव्ह असतात म्हणजे हा कॉस आणि कॉस पॉझिटिव्ह असेल, हे निगेटिव्ह असेल. इकडचं बघायचं, इकडचं नाही बघायचं, इकडचा साइन बघायचा. बघा एवढं लक्षात आलं असेल तर तुम्हाला हे जे अलाइन्ड अँगलचे फॉर्म्युले कितीही प्रकारे हे झाले तरी पण तुम्हाला जमणार आहे, कारण आपला 360 हे कम्प्लीट रोटेशन असतं. 360च्या वर गेलं की त्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल, फर्स्ट मधून पुढे समजा पुढे गेलं असेल तर ते सेकंड क्वाड्रंट मध्ये येईल, म्हणजे 4 क्वाड्रंटच्या बाहेर जाणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की तुम्हाला या 16 फॉर्म्युलावरती बेस ठेवायचा आहे. या 16 फॉर्म्युलांवरून तुम्ही या टोटल एकाचे 8 फॉर्म्युले, हे 8 चौक 32, हे टोटल 32 ते याचे एकाचे, म्हणजे हे टोटल तुम्हाला एका याचे 16 असे आपण 2 याचे 16 पकडतो आहोत, तो सोडून 32 आणि ते 16 असे सोडते 48, टोटल 48 फॉर्म्युले तुमचे सहज होऊन जातात. आणि एकदा का हे फॉर्म्युले लक्षात आले किंवा हे माहिती असले तर बाकीचे उर्वरित फॉर्म्युले जे आहेत ते आपण स्वतः तयार करू शकतो. एवढं हे अलाइन्ड अँगलचं महत्व आहे म्हणून लक्षात ठेवा. राहिली गोष्ट आता हे तुम्हाला प्रश्न पडला असणार की सर तुम्ही असं म्हणता आहात की उर्वरित जे फॉर्म्युले आहेत साइन आपले सेक आणि कोसेकचे ते कसे काय काढणार. ते फॉर एक्झाम्पल पण आपण बघूया. जसं की आता समजा मला काढायचं आहे कोसेक π/2 प्लस 30 डिग्री किंवा कोसेक π/2 प्लस 30 डिग्री काढायचं समजा किंवा 30 डिग्री. हा करेक्ट. त्याला आपण याच्यामध्ये दिलं गेलं तर असं काही नाहीये. त्याला तुम्ही जर समजा याच्यात काढलं किंवा याला थिटा म्हणतो मी फक्त, तुमच्या लक्षात येतं का बघा.
आता मी ते कोसेक केलाय ना, आता कोसेक हा साईनचा रेसिप्रोकल आहे आणि आपल्याला माहिती आहे कोसेक हा सेकंड क्वाड्रंट मध्ये जो आहे तो पॉझिटिव्ह असतो. म्हणजे हा कोसेकचा काय होईल, हा इथे जर कोसेक आहे तर कोसेकचा तो सेक होईल. जसं साईनचा कॉस होतोय ना तसा हा कोसेकचा सेक होईल. म्हणजे उर्वरित पण तुम्हाला त्याच स्वरूपामध्ये फाइंड करता येईल. आणखी एखादं एक्झाम्पल बघूयात. समजा मला सेक काढायचा आहे, सेक π/2 प्लस थिटा फाइंड करायचा आहे. तर कसा फाइंड होईल तो, आता सेक जो आहे तो रेसिप्रोकल आहे कॉसचा आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक जो आहे तो निगेटिव्ह असतो. मग सेकचा इथे मायनस कोसेक होईल आणि कोसेक मायनस कोसेक तुम्हाला लिहिता येईल. म्हणजे कितीही मोठा अँगल असा, मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये तुम्हाला एक्झाम्पल म्हणून असं घेतलंय, किती जरी मोठा अँगल आला तो फक्त त्याचा क्वाड्रंट चेक करायचा. π/2 प्लस आहे तर सेकंड मध्ये आहे, पाय प्लस मध्ये आहे तर थर्ड मध्ये आहे, 2π प्लस मध्ये आहे तर फोर्थ मध्ये आहे, किंवा 2π मायनस मध्ये आहे तर फोर्थ मध्ये आहे. एवढं माहिती असणं आवश्यक आहे. कळायला थोडा त्रास झाला असेल तर अजून एकदा बघा, पुन्हा बघणार तर तुम्हाला लक्षात येईल की हे इतकं कठीण नाहीये. परंतु एकदा लॉजिक लक्षात आलं तर तुम्हाला पुन्हा कधीही बघायला लागणार नाही. तुम्ही मग कितीही प्रकारचे एक्झाम्पल्स आले आणि ज्या ठिकाणी याचा यूज झाला तर ते तुम्हाला 100% जे आहे ते सहज जमणार आहे आणि कमी वेळेमध्ये जमणार आहे. ठीक आहे, तर बाकीचे आणखी बरेचसे फॉर्म्युले आहेत त्याच्या साह्याने आपल्याला तयार करायचे आहेत. तर ते सगळे फॉर्म्युले सगळे आपल्याला बघायचे आहेत, ते आपण बघूयात पुढच्या स्लाइडमध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे आहे ते लॉजिकली लक्षात ठेवण्याचे जे फॉर्म्युले होते ते संपूर्ण मी तुम्हाला त्या पद्धतीने सांगून दिलेले आहेतच. परंतु काही असे फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील आणि बरेचसे असे आपण तयार करून घेतलेले आहेत. ट्रिग्नोमेट्री फर्स्ट, ट्रिग्नोमेट्री सेकंड नावाचं जे चॅप्टर आहे आपलं 11th स्टँडर्डला, त्याच्या सेकंड जे चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक सेकंड, त्याच्यामध्ये खूप फॉर्म्युले आपण तयार करून घेतले. आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नावाचं चॅप्टर आहे तिसरं 12th स्टँडर्डला, त्यात सुद्धा खूप सारे फॉर्म्युले आपण तयार करून घेतलेले आहेत. तर त्यांचे ऑलरेडी व्हिडिओ जे आहेत ते माझे रेकॉर्डेड आहेत. तर त्यांची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन, तुम्ही ते पाहून केल्याची अपेक्षा करतो. आणि या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी हे संपूर्ण व्हिडिओची लेंथ वाढायला नको म्हणून ते परत रिपीट करत नाही. फक्त फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला मी एका स्क्रीनवरती दाखवून देतो आणि ते तुम्ही एका कागदावरती लिहून घ्याल. आणि मग पुढचे जे आपण प्रश्न घेणार आहोत, इंडियाला विचारले गेलेले क्वेश्चन ज्यांचा यापूर्वी जे आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे इंडियाच्या प्रिपरेशनसाठी, तर त्यांचे जे क्वेश्चन्स मध्ये जे लागणारा टॉपिक असेल किंवा लागणारे फॉर्म्युले असेल ते सुद्धा तुम्हाला त्या सायमल्टेनियसली त्यावेळेला मी ते जे एक्झाम्पल घेत जाईल त्यावेळेला ते फॉर्म्युले तुम्हाला बाजूला लिहून देईल किंवा स्क्रीनवरती तुम्हाला ते फॉर्म्युले दिसतीलच. तर फक्त एक लक्षात ठेवा की हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि फॉर्म्युल्यांशिवाय ट्रिग्नोमेट्री हे होऊच शकत नाही. त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती असेल की आता जे स्क्रीनवरती मी फॉर्म्युले दाखवतो आहे ते संपूर्ण फॉर्म्युले जे आहेत ते एका कागदावरती व्यवस्थितपणे लिहून घ्या. चला तर मित्रांनो, आता बघूया या टॉपिकवर विचारले गेलेले क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 या दोघींना एकच डायरेक्शन दिलेली आहे. दोघींचं कॉमन एक फंक्शन दिलं आहे. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन ऑफ, हा जो स्क्वेअर ब्रॅकेट दिसतो या ठिकाणी हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असतं. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन π² x प्लस कॉस ऑफ ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन मायनस π² x, वेअर दिस ब्रॅकेट इज ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. हे 2023च्या फर्स्ट इंडियाच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज एफ ऑफ π/2 इक्वल टू, ऑप्शन दिले -1, 0, 1 आणि 2. आणि त्यावरतीच आधारित सेकंड क्वेश्चन पण विचारलेला आहे, व्हॉट इज एफ ऑफ π/4 इक्वल टू. त्याचे ऑप्शन्स आहेत -1/√2, -1, 1 आणि 1/√2. आणि तर आपल्याला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचं जे वर्किंग आहे, जे त्याची डेफिनेशन आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर याचा जो अर्थ होतोय ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचा, या ठिकाणची जी व्हॅल्यू आहे ती इंटिजर व्हॅल्यू डायरेक्ट घेतं. जर फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे हे जे दिसतंय व्हॅल्यू जी आहे, समजा काहीतरी समथिंग 8.71 असं काहीतरी दिसत आहे, तर यातली जी ही व्हॅल्यू जी आहे ती एक x8 घेईल, एकची व्हॅल्यू, आणि दुसरी जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्टली -9 घेईल. म्हणजे ग्रेटेस्ट इंटिजर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी कन्सिडर केली जाते. एक
याच्या जवळची जी असेल इंटिजर पॉईंट जर असेल त्या ठिकाणी डेसिमल पॉईंट दिला असेल तर ती जवळची व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करावी लागते. तर प्रत्यक्ष एक्झाम्पल बघूया. गिव्हन दॅट एफ ऑफ एक्स दिलेला आहे आपल्याला. एफ ऑफ एक्स आहे साइन ऑफ ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन पाय स्क्वेअर एक्स प्लस कॉस ऑफ ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन मायनस पाय स्क्वेअर एक्स असं आपल्याला फंक्शन दिलेलं आहे. याला आपल्याला सॉल्व्ह करण्यापूर्वी आपल्याला हे माहिती पाहिजे की पायची जी व्हॅल्यू आहे ती जनरली 3.14 असते. 3.14 व्हॅल्यू आपण घेतली, त्यानंतर त्याचा स्क्वेअर काढला आपण पाय स्क्वेअरचा तर तो 9.86 येतो. 3.14 चा स्क्वेअर आपण काढलाय आणि यांचा स्टेप फंक्शन किंवा आपलं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन जर आपण काढायचं असेल तर हा पाय स्क्वेअर जो आहे तो 9 येईल आणि त्याला तो 10 ला तो कमी आहे म्हणून मायनस पाय स्क्वेअरच्या वेळेला तो -10 असणार आहे. असे दोन आपल्याला फंक्शन्स मिळतात. आता आपण इथे व्हॅल्यू टाकायला हरकत नाही. देअरफॉर एफ ऑफ एक्स जो आहे तो तुमचा असा होईल साइन ऑफ 9x प्लस कॉस ऑफ -10x. आता आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. हा -10x आणि हा 9x येऊन गेला. आपल्याला आपलं जे मूळ फंक्शन आहे ते मिळून गेलेलं आहे. आता आपण एक क्वेश्चन करूयात. क्वेश्चन नंबर 1. आपल्याला एफ ऑफ पाय बाय 2 फाइंड करायचा आहे. एफ ऑफ पाय बाय 2 फाइंड करायचा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या त्या ठिकाणी रिप्लेस करायचा आहे पाय बाय 2. ते मग साइन 9 पाय बाय 2 प्लस कॉस ऑफ मायनस, हा मायनसचा प्लस होऊन जाईल कारण कॉस ऑफ मायनस थिटा जो आहे तो प्लस कॉस थिटा येतो यानुसार. तर इथे काय मग बघा, हा कॉस ऑफ 10 आणि 1 ची व्हॅल्यू आपण पुट करतो आहोत पाय बाय 2. तर याला तर भाग जात नाही परंतु हा असाच राहील साइन ऑफ. आणि याला आपण जर डिवाइड केलं कंपाऊंड अँगल मध्ये तर हा 4 पाय प्लस पाय बाय 2 येईल कारण 4 2 8 8 1 9 यानुसार हा याला कंपाऊंड अँगल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे कारण आपल्याला आता आलार्ड अँगलचे फॉर्म्युले खूप मोठ्या प्रमाणात वापरायचे आहेत. पुढच्या किती एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करू त्या ठिकाणी तुम्हाला म्हटलो तुम्ही आलार्ड अँगलचे शिकत असताना की आलार्ड अँगलचे फॉर्म्युले फार महत्त्वाचे आहेत. खूप जास्त प्रमाणात ते लागतात आपल्याला. आणि cos 10 पाय जे आपण cos 5 पाय बाय 5 पाय लिहू शकतो डायरेक्टली कारण हा 2चा भाग जातोय त्याला 10/2 5 पाय होईल. आणि आता आलार्ड अँगलचे फॉर्म्युले यूज करायचे आहे. मी तुम्हाला त्या ठिकाणी म्हटलो होतो तुम्हाला शॉर्टकट असं सगळं संपूर्ण पाठ करता येणार नाही. सगळंच लक्षात ठेवायचं असेल तर फार खूप जास्त मेहनत करायला लागते. परंतु लॉजिकली थोडासा स्टडी केला तर ऑफकोर्स तुम्हाला आलार्ड अँगलचे फॉर्म्युले जिथे वापरता येणार आहेत. एकदा पुन्हा आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया वाटल्यास की ते साइन ऑफ 4 पाय प्लस पाय बाय 2 आहे. तर ऑफकोर्स हा 2 रोटेशन पूर्ण करून परत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा येऊन गेलेला आहे आणि फर्स्ट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहेत ते पॉझिटिव्ह असतात म्हणून हा सुद्धा पॉझिटिव्ह असणार म्हणून साइन पाय बाय 2 या ठिकाणी येईल. 4 पाय 2 पाय 6 पाय 8 पाय 10 पाय असं ज्या वेळेला असेल त्यावेळेला तो साइनचा साइनच राहील. हे आपण त्यावेळेला डिस्कस करताना पाहिलेलं होतं. तसं इथे साइन पाय बाय 2 येईल आणि हा कॉस जो आहे याला सुद्धा आपण कॉस 4 पाय प्लस पाय मध्ये लिहू शकतो. 4 पाय प्लस पाय. परत हा आलार्ड अँगलचा फॉर्म्युला जर या ठिकाणी यूज केला तर हा साइन हा तर आपला 1 येतोय. साइन पाय बाय 2 जो आहे तो आपल्या स्टँडर्ड अँगल जे आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पाहिले आहेत त्यानुसार साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90 डिग्री हा 1 येतो आणि हा मायनस कॉस पाय येईल. आता हा ऍक्च्युली प्लस आहे परंतु कॉस पाय जो आहे तो मायनस येतो म्हणून हा -1 होईल. कॉस पाय परत एकदा मी तुम्हाला तेच सांगतो की ते टेबल जे आहेत दोघी स्टँडर्ड अँगल ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आणि आपल्या आलार्ड अँगलचे फॉर्म्युले दोघी फॉर्म्युले जे आहेत तुम्हाला दोघीचे जे ट्रिक आहेत लक्षात ठेवण्याचे किंवा शॉर्टकट शोधण्याच्या तर त्या ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील आणि ते शिकून घ्यावे लागतील. तर मग तुम्हाला अशा प्रकारचे जे एक्झाम्पल किती जरी आले तरी इझिली जमणार आहेत. तर याचा आन्सर फायनली तुम्हाला मिळतं 1 - 1 0 आणि या ठिकाणी आपल्या ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला एफ ऑफ पाय बाय 4 काढायचा आहे. त्या ठिकाणी फक्त ज्या ज्या ठिकाणी x होता त्या त्या ठिकाणी पाय बाय 4 रिप्लेस करायचा आहे. हे आपलं मूळ फंक्शन आहे साइन ऑफ 9 पाय बाय 4 प्लस कॉस ऑफ -10. आता याला -10 लिहायची गरज नाही कारण तो पॉझिटिव्ह होऊन जाणार आहे. तर 10 पाय बाय 4 येईल. इक्वल टू याला आलार्ड अँगल मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला कंपाऊंड अँगल मध्ये. तर हा परत 4 2 8 म्हणजे 2 पाय प्लस पाय बाय 4 असा होईल आणि प्लस हा याला भाग जातोय 2चा 5 2 10 आणि 2 2 4 यानुसार परत याला तसंच कन्वर्ट करायचं
हा अलाइड अँगल डायरेक्ट वापरता येणार आहे आपल्याला बघा इथे सुद्धा. हा सुद्धा आपला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये चालला जाईल. 2π प्लस हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये गेला, साईनचा साईनच राहील 2π असल्यामुळे आणि फर्स्ट क्वाड्रंट आहे म्हणून पॉझिटिव्ह असणार आहे. प्लस याला परत आपल्याला कंपाऊंड अँगल मध्ये कन्वर्ट करायचं, 2 दुने 4 आणि प्लस 1 हा तुम्हाला 2π प्लस π/2 मिळणार बघा. 2 दुने 4 आणि हा एक प्लस पाय केला तर तुम्हाला 5π मिळतोय. परत हा अलाइड अँगल मध्ये वापरायचा. हा साइन π/4 आहे म्हणजे जो साइन π/4 आपला 1/√2 असतो साइन π/4 आणि हा परत अलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा. हा सुद्धा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तयार होणार आहे आणि कॉसचा कॉस राहील म्हणजे कॉस π/2 या ठिकाणी होईल म्हणजे हा 1/√2 प्लस कॉस π/2 जो आहे तो सुद्धा 1/√2 असतो. कॉस π/2 सॉरी कॉस π/2 आहे ना, कॉस π/2 हा 0 असतो. तर तुमचं फायनली जे आन्सर आहे ते येत आहे 1/√2. हा आपला ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर डी. हे बघा अशा पद्धतीने जे आहेत ते आपण एक्झाम्पल जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. त्याला आपण कॉमनली डायरेक्शन दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हा एकत्रित विचारला गेलेला आहे 2023च्या फर्स्ट इंडिया आणि एनएच्या एक्झाम मध्ये. क्वेश्चन नंबर 3 आहे द गिवन इक्वेशन कॅन बी रिड्यूस टू. इक्वेशन दिलंय बघा sin x plus cos x plus tan x plus cot x plus sec x plus cosec x is equal to 7. We have to find the reducing equation. आता ज्याला याच्या बरोबर त्याला या फॉर्म मध्ये आणायचं आहे आपल्याला दिलेल्या इक्वेशनला या फॉर्म मध्ये, तर यांच्यापैकी तो कोणत्या फॉर्म मध्ये येईल हे आपल्याला चेकआउट करायचं आहे. अशा काही एक्झाम्पल्स असतात मित्रांनो की ज्यांच्यामध्ये ऑप्शन मध्येच हिंट दिलेली असते जवळजवळ. आपल्याला काहीही करून सगळं साइन मध्ये आणायचं बघा, sin of 2x मध्ये आणायचं आहे. सगळे ऑप्शन जर तुम्ही ऑब्झर्व केले असतील तर आपल्याला काही करून हे दिलेलं इक्वेशनला sin of 2x मध्ये आणायचं आहे. बाकीचं नंतरचं क्वेश्चन नंबर 4 आपण त्याच्या आधारावर बघूया. सुरुवातीला आपलं पहिलं टार्गेट आहे की क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्यात दिलेलं जे इक्वेशन आहे sin x प्लस cos x प्लस tan x प्लस cot x प्लस sec x प्लस cosec x. जसं मी तुम्हाला आता म्हटलं की पहिली सगळ्यात महत्वाची हिंट आहे की याला काहीही करून sin of 2x मध्ये आणायचं आहे. मग आता आपल्याकडे काय आहे, आता यांना आपण काही करू शकत नाही. साइनचं आणि कॉसचं रिलेशन हे स्क्वेअर संदर्भातलं आहे. स्क्वेअर केला तर आपण आपली जी फंडामेंटल आयडेंटिटी आहे आयडेंटिटीनुसार आपण sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1 याच्या दोघींमध्ये एकमेकांचं रिलेशन आहे. जर समजा आपल्याला sin स्क्वेअर x काढायचं असेल तर 1 मायनस cos स्क्वेअर x करता येईल म्हणजे कॉसचं कन्व्हर्जन साइन मध्ये साइनचं कन्व्हर्जन कॉस मध्ये करता येतं. बट त्याकरता गरजेचं आहे की इथे स्क्वेअर असणं, परंतु त्या स्क्वेअर नाही. राहिली गोष्ट टॅन कॉट सेक कोसेक यांच्यामध्ये आपण साइनचं कॉस कन्व्हर्शन करू शकतो. म्हणून जे करता येते सध्या आधी आपण ते करून घेऊयात. तर इथे टॅन म्हणजेच काय sin x अपॉन cos x प्लस कॉट म्हणजे काय cos x अपॉन sin x प्लस सेक म्हणजे काय 1 अपॉन cos x आणि कोसेक म्हणजे 1 अपॉन sin x. हे एकमेकांचे रेसिप्रोकल आहे. आता पुढे हा sin x प्लस cos x राहू दे, असं ज्याला सध्या तरी काही करता येणार नाही, परंतु क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे करता येत आहे. तर हा sin स्क्वेअर x प्लस cos इंटू cos हा येईल cos स्क्वेअर x डिवाइड बाय sin x हा दोघींचा प्रोडक्ट sin x इंटू cos x प्लस सेम वे इथे सुद्धा तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल. sin इंटू 1 आणि cos इंटू 1 हा cos x डिवाइडेड बाय sin x इंटू cos x इज इक्वल टू 7. पुढच्या स्टेपला पाहूया आता काय होतंय का. बघा आता इथे हा sin x प्लस cos x असाच राहील आणि ही आयडेंटिटीज आहे आपली फंडामेंटल आयडेंटिटी. त्यानुसार हा डायरेक्टली 1 येईल 1 अपॉन आणि इथे फॉर्म्युला तयार होतोय मित्रांनो. कसा फॉर्म्युला तयार होतोय, जर समजा मी इथे 1/2 ऍडजस्ट केला तर हा आपल्याला sin of 2a चा फॉर्म्युला मिळतो. आपल्याकडे आहे sin of 2a चा फॉर्म्युला, डबल अँगल फॉर्म्युला आपण शिकलोय 2 sin a cos a. यानुसार इथे हा 1/2 मी इथे ऍडजस्ट केला. एक्झॅक्टली सेम या स्टेपला सुद्धा डिवाइडेड बाय जे दिसत आहे तिथे सुद्धा आपल्याला 1/2 ऍडजस्ट करायला लागणार आणि हा ऍडजस्ट केल्यावरती आपला फॉर्म्युला बनतो. तर बघा इथे आता हा sin x प्लस cos x हे मी तुम्हाला समजून द्यायचं स्टुडंटना म्हणून एवढं लेंथी प्रोसेसने जातोय. ऍक्च्युअली हे सगळं शॉर्टकट पद्धतीने त्यावेळेला केलं गेलं पाहिजे कारण आपल्याला टाइमचं पण बंधन आहे, वेळेचं बंधन असल्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी शॉर्टकट आता एवढं लिहिण्यापेक्षा इथे डायरेक्टली 1 अपॉन किंवा डायरेक्टली 1/2 sin 2 अपॉन sin 2x लिहिला असं तरी चाललं असतं.
या 2-3 स्टेप ज्या आहेत त्या काढल्या गेल्या असत्या, पण तुम्हाला समजावं याकरता मी या स्टेप थोड्याशा लेंदी प्रोसेसने घेतोय. तर हा इथे 2 रेसिप्रोकल वरती आला तर हा इथे येईल sin 2x, फॉर्म्युला तयार झालाय हा. आणि प्लस एक्झॅक्टली सेम इथे सुद्धा sin x प्लस cos x आणि हा 2 वरती मल्टिप्लाय झाला आणि डिवाइड बाय तुमचा इथे येईल sin of 2x इज इक्वल टू 7. या हा आणि हा कॉमन निघतोय दोघींमधून, हा पार्ट तर काही निघत नाही, परंतु याच्यातनं sin x प्लस cos x हा पार्ट कॉमन दिसतोय. हा जर कॉमन काढला तर इथे 1 रिमेनिंग टर्म असेल, शिल्लक राहील तिथे 1 प्लस इथे 2 अपॉन sin 2x शिल्लक राहील. या sin 2x 1 अपॉन sin 2x ला कोसेक करू नका, कारण आपल्याला काही करून sin 2x मध्ये आन्सर ठेवायचं म्हणून त्या तसंच ठेवायचं. प्लस ही एक टर्म इथे उरलेली होती, मी फक्त ह्या 2 टर्म मधून sin x प्लस cos x कॉमन काढला, इथे ब्रॅकेट मस्ट इज इक्वल टू 7. आता ही टर्म आपण त्या साईडला पाठवूयात आणि मी तुम्हाला जसं म्हटलो की आपल्याला काहीही करून sin 2x मध्ये सगळं आणायचं आहे, तर त्याकरता आपल्याला स्क्वेअरिंगची गरज आहे आता. तर आपण पुढच्या स्टेपला स्क्वेअरिंग पण करूयात. तत्पूर्वी ही टर्म त्या साईडला पाठवूयात. तर इथे जे रिमेनिंग आहे sin x प्लस cos x मल्टिप्लाय बाय 1 प्लस 2 अपॉन sin 2x इज इक्वल टू 7 मायनस 2 अपॉन sin 2x. ही टर्म तिकडे पाठवण्याचं कारण हे आहे, कारण मला स्क्वेअरिंग जर घ्यायची आहे तर स्क्वेअरिंग घेताना ह्या 2 टर्म होतील आणि एक्स्ट्राचं वर्किंग वाढेल, त्यामुळे तिकडे पण 2 टर्म या सगळ्या दोन टर्म मध्ये आल्या. तर आपल्याला फक्त a प्लस b ब्रॅकेट स्पेसचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. मी करतो आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. तर दोन्ही साइडला जर स्क्वेअरिंग केली तर काय होईल बघा. मी डायरेक्ट स्क्वेअरिंग घेतोय. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x प्लस 2 टाइम्स sin x इंटू cos x. स्क्वेअरिंग केल्यानंतर आपल्याला बरोबर sin 2x मध्ये हे मिळत आहे. आता वन होऊन जाईल. हे याचं फर्स्ट ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला, सेकंड ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 प्लस 2 टाइम्स 2 अपॉन sin 2x प्लस 2 चा स्क्वेअर 4 आणि याचा स्क्वेअर येईल sin स्क्वेअर 2x. हा सेकंड ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला. याचा स्क्वेअर घ्यायचा आहे तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 49 मायनस 2 टाइम्स फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म 2 अपॉन sin 2x आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 अपॉन sin स्क्वेअर 2x. काहींच्या लक्षात आलं नसेल की मी जर कोणता फॉर्म्युला वापरलाय तर a प्लस b ब्रॅकेट स्पेसचा फॉर्म्युला वापरलाय. अगदी सुरुवातीपासून आपण शिकत आलो ते फॉर्म्युले. इथे आता हा संपूर्ण आयडेंटिटी होईल परत एकदा. हा 1 प्लस हा फॉर्म्युला तयार झाला sin ऑफ 2x चा. पुढे 1 प्लस हा 2 टाइम्स 2 4 होईल, 4 अपॉन sin 2x आणि हा सुद्धा 4 अपॉन sin स्क्वेअर 2x. ब्रॅकेट कंप्लीट. इक्वल टू हा 49 मायनस 2 2 चा 4 आणि 4 7 चा 28 डिवाइड बाय sin 2x प्लस 4 अपॉन sin 2x. ओके. पुढे अजून बघा काही सिम्प्लिफाय होतोय का. आता बघा जनरली अशा वेळेला काय होतंय, जर लेंथी होत असेल खूपच तर अशा वेळेला sin 2x बद्दल आपण सबस्टिट्यूशन करूयात. तात्पुरतं काहीतरी एखादी टर्म मानूयात. समजा सबस्टिट्यूट किंवा पुट sin 2x इज इक्वल टू y. तात्पुरत्या स्वरूपात आपण मानतोय त्याला. तर ते मांडल्यावरती काय होईल बघा. 1 प्लस y त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला, कारण y ची टर्म आपल्याला काढायचीच आहे. काही करून आपल्याला या फॉर्म मध्ये त्याला कुठल्या तरी एका फॉर्म मध्ये तो येणार आहे. या sin 2x च्याच फॉर्म मध्ये असल्यामुळे आपण त्याला sin 2x मध्ये आणतोय, ते लक्षात घ्या. तर इथे पुढे 1 प्लस y आणि हा 1 प्लस 4 अपॉन y प्लस 4 अपॉन y स्क्वेअर होईल इक्वल टू इथे 49 मायनस 28 अपॉन y आणि प्लस हा 4 अपॉन y स्क्वेअर. हा इथे स्क्वेअर आहे. ओके. आता याला परत एकदा सिम्प्लिफाय करायचं आहे. आता ते सिम्प्लिफाय करताना काय होणार बघा. आता y च्या टर्म मध्ये सगळं येऊन गेलाय. ब्रॅकेटने आधी मध्ये मल्टिप्लाय करूया. या ब्रॅकेटने आधी मध्ये मल्टिप्लाय केलं तर याने मल्टिप्लाय केलं तर 1 मल्टिप्लाय बाय 1 प्लस y असेल प्लस याला जर मल्टिप्लाय केलं याने तर काय येईल बघा ते. किंवा आपण आधी काय करू, संपूर्ण ब्रॅकेटला 1 ने मल्टिप्लाय करून घेऊयात. म्हणजे इथे 1 मल्टिप्लाय बाय केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट 1 प्लस 4 अपॉन y प्लस 4 अपॉन y स्क्वेअर मिळेल प्लस नंतर आता y ने मल्टिप्लाय करू प्रत्येक टर्मला
येईल वाय प्लस 4y अपॉन वाय, किंवा तो कॅन्सल होईल डायरेक्टली 4 येईल इथे फक्त, कारण हा वाय वाय गेट कॅन्सल आणि इथे प्लस 4 अपॉन वाय असेल फक्त, इज इक्वल टू 49 मायनस 28y प्लस 4 अपॉन वाय स्क्वेअर. हा इकडचा 4 अपॉन वाय स्क्वेअर आणि हा इकडचा मायनस प्लस इकडे आल्यानंतर तो कॅन्सल होऊन जाईल, किंवा त्याला त्या साईडला वाटलं तर मायनस प्लस कॅन्सल होईलच. त्यानंतर 4 प्लस 1 5 प्लस हा 4 आणि हा 1 5 झालाय. पुढे हा 4 अपॉन वाय आणि 4 अपॉन वाय म्हणून 8 अपॉन वाय झाला, कारण दोन्हींचा डिनोमिनेटर सेम आहे. 8 अपॉन वाय म्हणजे या टर्म देखील झाल्या, आणि हा फक्त वाय इथे आहे, इज इक्वल टू 49 आणि ह्या टर्म पण इकडे घेऊयात प्लस 28 अपॉन वाय, याला इकडे वाढल्यावरती पॉझिटिव्ह होईल आणि हा 49 इकडे आल्यावरती निगेटिव्ह होईल, तिकडे जाईल 0. पुढे हे दोघींमध्ये पण आपण ऍडिशन करू शकतो, आणि हा 5 मायनस 49 हा तुम्हाला 44 मिळतोय, मायनस 44 प्लस हा 8 प्लस 28 36y प्लस हा y डिवाइड बाय हा 36y नाही 36 अपॉन y इज इक्वल टू 0. आता हा y अपॉनला नको आहे, तर आपण दोघे साईडला मल्टिप्लाय करून टाकूयात y ने, मल्टिप्लाइंग बाय मल्टिप्लाय बाय y ने मल्टिप्लाय केले असता काय होईल बघा, इथे हा 44 मायनस 44y प्लस 36 आणि हा प्लस वाय स्क्वेअर होईल, कारण वाय ने मल्टिप्लाय केल्यानंतर प्रत्येक टर्मला आपण वाय ने मल्टिप्लाय करतो आहोत. हे व्यवस्थित तो वाय मायनस 44y प्लस 36 इक्वल टू 0. आता y ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली होती, तात्पुरत्या स्वरूपात मांडलेली, ती सबस्टिट्यूट करून देऊया. तर y sin 2x आहे त्याचा स्क्वेअर मायनस 44 sin 2x प्लस 36 इज इक्वल टू 0. फायनली आपल्याला बघा हा ऑप्शन नंबर ए आहे बघा. ऑप्शन नंबर ए sin स्क्वेअर 2x मायनस 44 sin 2x आणि प्लस 36 इक्वल टू 0. या प्रकारे तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. आता पुढचा जो क्वेश्चन नंबर 4 आहे तो सुद्धा यालाच कंटिन्यू असल्या कारणामुळे आपल्याला याच्या सहाय्याने त्याला सोडवायला लागणार. मग आता ते जे रिलेशन आहे त्यात बघत पहिले विचारायला काय बघा, इफ sin 2x आपल्याला काही गुणाकार होता sin 2x काढायचा आहे. sin 2x सेपरेट काढायचा होता याच्यावरून, कारण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तयार झालेलं. a minus b square root of c where a and b are natural numbers and c is a prime number, then what is the value of a minus b plus 2c. म्हणजे आपला आता एक ध्येय आहे, आपलं एक टार्गेट असलं पाहिजे आता की आपल्याला a b c चे व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. मग त्या फाइंड करायच्या कशा, डायरेक्टली तर त्यांच्या व्हॅल्यू मिळणार नाहीये. तुम्हाला जे दिलेलं इक्वेशन आहे ऑलरेडी एक कुठलं y स्क्वेअर दिलेलं, म्हणजे आपण फाइंड केलं ते इक्वेशन मायनस 44y प्लस 36 इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. यामध्ये a इज इक्वल टू 1 हा आपला त्याच्याशी कम्पेअर केल्यानंतरचा विषय आहे. कॅपिटल ए समजायला कम्पेअर केलं मी, कॅपिटल बी इज इक्वल टू मायनस 44 आणि हा कॅपिटल सी इक्वल टू 36 आहे. तर आपला फॉर्म्युला आहे y इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय ट्वाइस a. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची फॉर्म्युला मेथड जी आहे त्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. हा आपल्याला वापरून याची आधी सोल्युशन काढायला लागणार. सोल्युशन y चं निघतंय म्हणजे याचा अर्थ sin 2x चं निघतंय. sin 2x आधी काढून ठेवूयात आणि मग बघूयात पुढे काय होतंय ते. तर हा मायनस बी म्हणजे मायनस मायनस प्लस 44 होईल, प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मीन्स मायनस 44 त्याचा स्क्वेअर मायनस 4 a मीन्स 1 अँड हा 36 आहे डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय a आहे 1 इक्वल टू 44 ऍज इट इज प्लस मायनस 44 चा स्क्वेअर डायरेक्ट काढण्यापेक्षा काय करायचं, 44 म्हणजे 11 4 जा 44 म्हणजे 11 स्क्वेअर इंटू 4 स्क्वेअर असं त्याला आपण लिहू शकतो. आणि हा याच्यात सुद्धा 36 मल्टिप्लाय बाय 4 करण्यापेक्षा 4 मल्टिप्लाय बाय 4 आणि याला 4 ने जर डिवाइड केला आपण तर काय मिळेल बघा आपल्याला 9. करेक्ट आहे ना, तो 9 मिळेल आणि डिवाइड बाय तो थोडं शॉर्टकट ट्रिक वापरायच्या, जास्त मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा डिव्हिजनवर जास्त भर द्यायचा. इक्वल टू हा 44 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर आणि हा सुद्धा 4 स्क्वेअर आहे. ओव्हरऑल बाहेर निघून हा डायरेक्टली स्क्वेअर रूट त्याचं काढल्यावरती 4 येईल. स्क्वेअर रूट ऑफ इथे राहील फक्त 11 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 121, इथे राहील फक्त
9 डिवाइड बाय 2. अजून सिम्प्लिफाय होतंय ते बघा. हा 44 ला जर आपण डिवाइड केलं ते तुम्हाला 22 मिळेल. प्लस मायनस याला पण डिवाइड केलं तर हा 2 होईल आणि स्क्वेअर रूट ऑफ इथे 121 मायनस 9 112 होतं डिवाइड बाय, आता काहीच राहिलं नाही डिवाइडला, इज इक्वल टू 22 प्लस मायनस, आता काय राहिलंय बघा 2 आहे आणि याचे सुद्धा फॅक्टर्स पडत असतील बघा. सोडीच आता 112 बरोबर. तर तुम्हाला इथे याचे फॅक्टर्स मिळतात प्लस मायनस याचं स्क्वेअर रूट निघतं परत 2 into 4 अंडर रूट ऑफ 7 आणि फायनली 22 प्लस 4 दुनी 8 8 स्क्वेअर रूट ऑफ 7 हे तुम्हाला y मिळतो. y मिळतोय म्हणजेच काय मिळतोय sin 2x इज इक्वल टू 22 प्लस 8 रूट 7. आणि याला आपल्या त्याच्यापैकी फक्त मायनस साइन वाला घेऊयात कारण इथे मायनस दिले बघा त्या फॉर्म मध्ये, म्हणजे फर्स्ट टर्म आहे त्यानंतर मायनस करून b स्क्वेअर रूट ऑफ 7 दिसतोय. त्यांनी म्हटलं होतं की हे दोघे रिअल नंबर असले पाहिजेत, नॅचरल नंबर असले पाहिजेत आणि c जो आहे तो प्राइम नंबर, 7 हा बरोबर प्राइम नंबर आहे. म्हणजे याला जर आपण याच्या सोबत कंपेअर केलं a मायनस बी अंडर रूट ऑफ 7 याच्या सोबत c सोबत जर कंपेअर केलं तुम्हाला a इज इक्वल टू 22 मिळतोय, b इक्वल टू 8 आणि c इज इक्वल टू मिळतोय 7. म्हणजे तुम्हाला a b c च्या व्हॅल्यू जर मिळून गेलेल्या आहेत तर आपल्याला जे टार्गेटेड हवं होतं a मायनस बी प्लस 2c हे आपण फाइंड करू शकतो. तर बघा इथे a मायनस बी प्लस 2c इज इक्वल टू व्हॉट इज a इज 22 मायनस b इज 8 and plus 2 multiplied by 7 is equal to 22 minus 8. 22 minus 8 16, not 16, 14. 14 minus, sorry, this is what is b? 8. a minus b, 2 multiplied by c is 7. 14 20 14 plus 14, sorry, 14 plus 14, not minus. 22 minus 8 is 14 and plus 2 are 14. 14 plus 14 is 28. 20 is the answer. 28. Where is the, yes, D is the option 28. अशा पद्धतीने जे आहे ते आपण हे जे एक्झाम्पल आहे खूप मोठे एक्झाम्पल होते ऍक्च्युअली, पण टाइम मॅनेजमेंट करण्याकरता आपल्याला अशा बऱ्याचशा शॉर्टकट ट्रिक्स वापरायला लागतात. तर हे एवढं प्रत्येक वेळेला फॉर्म्युला लिहायचा नाही तुम्ही. एक्झाम मध्ये सॉल्व्ह करताना आपण डायरेक्ट आपल्याकडे फॉर्म्युला असतो बी स्क्वेअर मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac वगैरे अशा शॉर्टकट ट्रिक वापरून याला जर सॉल्व्ह केलं तर तुमचं टाइम मॅनेजमेंट जे आहे ते बरोबर होणार आहे. चला तर मित्रांनो बघूया पुढचा क्वेश्चन नंबर 5. इफ f of x is equal to x 4x cube minus 3 then what is f of sin theta equal to? 2023 च्या सेकंड एक्झाम मध्ये एनडीएच्या झालेल्या सेकंड एक्झाम जी होती त्याच्यामध्ये हा क्वेश्चन जो आहे तो विचारला गेलेला आहे. ऑप्शन दिलेत मायनस साइन 3 थीटा, मायनस कॉस 3 थीटा, साइन 3 थीटा, मायनस साइन 4 थीटा. खूप इझी क्वेश्चन आहे हा ऍक्च्युअली. ज्यांचे फॉर्म्युले चांगल्या प्रकारे लक्षात आहेत, ज्यांनी व्यवस्थित स्टडी केला असेल फॉर्म्युल्यांचा, तर त्यांच्यासाठी हा अगदी इझी क्वेश्चन आहे. फक्त या ठिकाणी एक्स ऐवजी साइन थीटा रिप्लेस करायचा आहे. तर साइन थीटा जर रिप्लेस केला तर तुम्हाला 4 साइन स्क्वेअर थीटा मायनस 3 असं मिळणार आणि मध्ये मल्टिप्लाय केलं तर 4 साइन क्यूब थीटा मायनस 3 साइन थीटा असं आपल्याला मिळणार आहे. परंतु ज्यांचे फॉर्म्युले व्यवस्थित असत असेल त्यांनाच कळेल हे, कारण फसवण्याकरता त्यांनी मुद्दाम उलट दिलेला आहे. तर ऍक्च्युअली आपला साइन 3 थीटाचा जो फॉर्म्युला आहे तो 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा असा आहे. यात हा मायनस साइन 3 थीटा तुम्हाला मिळतो, म्हणजे हा ऑप्शन नंबर ए जो आहे तो आपला त्याचा फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय बघा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉट स्क्वेअर 15 डिग्री प्लस टॅन स्क्वेअर 15 डिग्री. आता हे स्टँडर्ड अँगल मध्ये नाहीये, थोडे वेगळे अँगल येऊन गेले आणि तुम्हाला ऑप्शन ए जो आहे, सॉरी ऑप्शन ए लिहिला नाहीये मी इथे, ऑप्शन ए लिहायचा बाकी आहे. ऑप्शन ए आहे 12. ऑप्शन ए 12 दिलाय. ओके. तर ऑप्शन बी आहे 14, ऑप्शन सी 8 अंडर रूट 3 आणि ऑप्शन डी आहे 4. तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये
जे दिलेलं आहे ऑलरेडी पहिले ते आधी लिहून घेऊयात आणि मग बघूयात पुढे काय करता येतं का. तर आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे सगळे जे फॉर्म्युले असतील रिक्वायर असलेले आपल्याला हवे असलेले ते आपण या ठिकाणी वापरतो. तिथे आता कॉट आहे, कॉटचं कन्व्हर्शन टॅनचं कन्व्हर्शन हे साइन आणि कॉस मध्ये होतं, तर ते आधी करूयात आपण. तर याला कॉस स्क्वेअर 15 डिग्री डिवाइड बाय साइन स्क्वेअर 15 डिग्री होईल, प्लस हा साइन स्क्वेअर 15 डिग्री डिवाइड बाय कॉस स्क्वेअर 15 डिग्री असं याला करता येईल. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं आपण, हा कॉस रेस टू 4 15 डिग्री होईल, प्लस हा साइन रेस टू 4 15 डिग्री डिवाइड बाय या दोघींचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी होईल साइन स्क्वेअर 15 डिग्री इंटू कॉस स्क्वेअर 15 डिग्री. आता परत आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. यापूर्वी तुम्ही जे फॉर्म्युले पाहिलेले आहेत, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए बी. हा आता जो इथे रेस टू 4 असल्यामुळे काय होत आहे की आपण याला रेस टू 4 मध्ये फॉर्म्युल्याला कन्वर्ट करू शकतो. तर हा ए रेस टू 4 प्लस बी रेस टू 4 जर केला तर ए ऐवजी ए स्क्वेअर, बी ऐवजी बी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2, ए ऐवजी ए स्क्वेअर, बी ऐवजी बी स्क्वेअर झाला कन्वर्ट. आता हा कॉस रेस टू आणि हा साइन रेस टू 4 आहे, तर इथे ए आणि बी ऐवजी साइन आणि कॉस असणार आहे. तर मी याला आधी लिहितो साइन स्क्वेअर 15 डिग्री 15 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर 15 डिग्री, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल याच्यानुसार मायनस 2 टाइम्स या ठिकाणी हा ए स्क्वेअर म्हणजेच साइन, आपण याला ए मानला आहे, साइन स्क्वेअर 15 डिग्री आणि हा इकडे बी कॉस स्क्वेअर 15 डिग्री डिवाइड बाय, याला पण आपण असं लिहू शकतो साइन 15 डिग्री इंटू कॉस 15 डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर याला लिहिता येईल. त्यानंतर बघा ही आपली फंडामेंटल आयडेंटिटी आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्यानुसार इथे आपण डायरेक्टली 1 स्क्वेअर लिहू शकतो मायनस इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर होतोय म्हणजे हा 1/2 इथे ऍडजस्ट करायला लागणार, कारण हा याचा 2 चा स्क्वेअर नाहीये म्हणून ते 2 गरजेचं आहे. म्हणून साइन 15 डिग्री कॉस 15 डिग्री आणि मग ब्रॅकेटचा त्याला स्क्वेअर लिहिता येईल डिवाइड बाय. इथे देखील आपल्याला 1/2 ची गरज आहे आणि हा साइन 15 डिग्री इंटू कॉस 15 डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर याला सुद्धा असं लिहिता येईल. इक्वल टू हा 1 मायनस परत एकदा फॉर्म्युला तयार झाला आपला हा साइन ऑफ 2 थिटाचा, साइन ऑफ 2 थिटा इज इक्वल टू किंवा साइन ऑफ 2a इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा असा फॉर्म्युला आहे आपला. त्यानुसार इथे परत हा 1 मायनस 1/2 इंटू हा इथे साइन ऑफ 30 डिग्री होईल तयार, कारण 2 टाइम्स 15 डिग्री आहे इथे, त्याच्या डबल होतोय, थिटाच्या डबल होतो. हा थिटा आहे ना, त्याच्या डबल केल्यानंतर आपला तो 30 मिनिट आहे आणि एक्झॅक्टली सेम वे इथे सुद्धा साइन 30 डिग्री आणि त्याचा स्क्वेअर तुम्हाला मिळेल. याचा पण स्क्वेअर काढायला लागणार म्हणून हा 1/4 होऊन जाईल. हा इथे स्क्वेअर येईल बघा, हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस 1/2 आणि 1/2 त्याचा स्क्वेअर, कारण साइन 30 डिग्री जो आहे तो 1/2 येतो, हा 1/4 मल्टिप्लाय बाय साइन 30 1/2 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू हा 1 मायनस 1/8 होईल. 1/2 चा स्क्वेअर 1/4 मल्टिप्लाय बाय 4 केला तर तुम्हाला 8 मिळतोय आणि हा 4 4 जार 16 होईल, हा 16 येईल इक्वल टू हा 16 रेसिप्रोकल वरती गेला 16 1 मायनस 1/8 होईल म्हणजे 16 मायनस 8 दुने 16, तर 16 डिवाइडेड बाय 8 केल्यावर तुम्हाला 2 मिळेल आणि 16 मायनस 2 जे आहे ते 14. तुमचं फायनल आन्सर जे आहे ते असणार आहे 14. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 7, इन ट्रायंगल ABC sin A minus cos B minus cos C is equal to 0, what is the angle B equal to? हे दोघी क्वेश्चन जे आहेत ते 2022 च्या झालेल्या एनडीएच्या फर्स्ट एक्झाम मध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. ऑप्शन दिले π/6, π/4, π/3 आणि π/2. मित्रांनो इथे म्हटलंय की ट्रायंगल एबीसी संदर्भातलं सगळंच काही आहे. तर आपल्याला एक माहिती आहे की हे एबीसी जे आहेत जर अँगल ट्रायंगलचे आहेत तर यांची सगळ्यांची बेरीज जी ती 180 डिग्री असेल, म्हणजेच पाय रेडियन मध्ये असेल. सुरुवातीला दिलेलं जे काही आहे ते बघूया. इन साइन ए मायनस कॉस बी मायनस कॉस सी इज इक्वल टू 0. यात आपल्याला
फक्त अँगल बी फाइंड करायचा आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ चॅप्टर आहे आपलं 12th स्टँडर्डला, त्यावरचं आधारित एक्झाम्पल आहे हे. तर साइन बी इज इक्वल टू त्या साईडला पाठवलं कॉस बी प्लस कॉस सी. या ठिकाणी हा फॉर्म्युला तयार होतो आपला. याचा फॉर्म्युला आहे कॉस सी प्लस कॉस डी चा फॉर्म्युला आहे. काय आहे? कॉस सी प्लस कॉस डी याचा फॉर्म्युला आहे 2 टाइम्स कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन कॉसच आहे कॉस सी मायनस डी अपॉन 2 असा तो फॉर्म्युला आहे. हा या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायला लागणार. इथे काय 2 कॉस, इथे बी आणि सी आहे, बी सी डिवाइड बाय 2 इंटू कॉस बी मायनस सी डिवाइड बाय 2. आणि आता जस्ट म्हटल्याप्रमाणे हा बी प्लस सी अपॉन 2 हा जर मी त्या साईडला पाठवला तर तुम्हाला हा 2 कॉस पाय बाय 2 बघा, हा ए जर मी या साईडला पाठवलं तर हा ए इथे येईल. म्हणजेच बी प्लस सी ऐवजी आपल्याला पाय मायनस ए लिहिता येईल. म्हणजेच याचा असा अर्थ होतो की इथे पाय मायनस ए डिवाइड बाय 2 असं लिहिता येईल त्याला आपल्याला. इंटू हा कॉस बी मायनस सी अपॉन 2. कारण आपण डिवाइड जर केलं ना, आपण डिवाइड केल्यावरती वेगळं येईल. सॉरी, हा जर डिवाइड केला इथे पाय बाय 2, हा पाय बाय 2 इकडे पाय बाय 2 येईल. म्हणजे याच्या पूर्ण याच्या ऐवजी जे आहे इक्वल टू हा 2. परत आता याचा पण फॉर्म्युला तयार होतो आपला. हा फायनल फॉर्म्युला आहे साइन ए बाय 2 कॉस ए बाय 2. हा फॉर्म्युला आहे आपला साइन 2a चा, जो आपण बऱ्याचदा मागच्या एक्झाम्पल्स मध्ये पण वापरलेला आहे. तोच फॉर्म्युला आपण पुन्हा वापरतो. फक्त हा a बाय 2 आहे, म्हणजे इथून 2 काढला, हा a बाय 2 मध्ये येईल आपला. हा फायनल फॉर्म्युला तयार झालाय. सब मल्टिपल अँगल पण आपण त्याला म्हणतो. त्यानंतर हा साइनचं याचं कन्वर्शन जे आहे ते साइन मध्ये होईल. साइन ए बाय 2, कारण हा आलेड अँगलचा फॉर्म्युला तयार होतोय पाय बाय 2. म्हणजे सेकंड याच्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पाय बाय 2 मायनस केल्यानंतर तो हा ए बाय 2 या ठिकाणी येईल. कारण फर्स्ट मध्ये कॉसचा हा पाय बाय 2 असताना कॉसचा साइन होतो आणि साइन जी आहे ती मात्र तुमची पॉझिटिव्ह असणार आहे. याला आपल्याला काही करता येणार नाही, याला असंच ठेवा बी मायनस सी अपॉन 2. त्यानंतर हा इकडचा 2 साइन ए बाय 2 आणि इकडचा साइन ए बाय 2 हे दोघी कट होतील डिवाइड झाल्यानंतर. इथे राहिलं फक्त कॉस ए बाय 2 इक्वल टू कॉस बी मायनस सी डिवाइड बाय 2. तर हा इथे कॉस कॉस गेल्यानंतर तुमचं उरत आहे ए अपॉन 2 इज इक्वल टू बी मायनस सी अपॉन 2. 2 गेट कॅन्सल, ए इक्वल टू आहे बी मायनस सी. आणि यावरून आपण असं म्हणू शकतो की बी जो आहे तो ए प्लस सी मिळून मिळतोय. बघा, म्हणजे आपल्याला बीचा अँगल फाइंड करायचा होता. आता आपल्याला सोपं होईल थोडंसं काढायला, कारण आपल्याकडे बी येऊन गेला तो ए प्लस सी आहे. आणि आपल्याला माहिती की जे तिघांची जी बेरीज आहे, तिघी अँगलची जी सम आहे ती पाय येते. त्याच्यापैकी आपल्याकडे ए आणि सी या दोघांची सम जी आहे ती बीच आहे. म्हणजे बी प्लस बी आला इक्वल टू पाय, म्हणजे 2b इज इक्वल टू तुम्हाला पाय मिळतोय. आणि जर 2 आपण त्या साईडला पाठवला तर आपल्याला मिळतोय पाय बाय 2. म्हणजे फायनली तुम्हाला अँगल बी जो आहे तो पाय बाय 2 मिळतोय. आणि हा आपला ऑप्शन आहे डी, पाय बाय 2. नेक्स्ट पाहूया क्वेश्चन नंबर 8. काय आहे क्वेश्चन नंबर 8 बघा. इफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू पाय बाय 4. अल्फा प्लस बीटा दिलेला आहे पाय बाय 4. आणखी एक गोष्ट दिलेली आहे 2 tan अल्फा इज इक्वल टू 1. तर व्हॉट इज द tan 2 बीटा. तुम्हाला tan 2 बीटा फाइंड करायचा आहे. आता आपल्याकडे tan 2 बीटा 2 टाइम्स चा फॉर्म्युला पण आहे. डबल अँगल फॉर्म्युल्यामध्ये tan 2 बीटाचा आहे. त्याला जे जे काही रिक्वायरमेंट आहे ते आपल्याला काढून घ्यायला लागणार आधी. सुरुवातीला आपण इथे काय करू, हा याच्यावरून तो tan अल्फा निघतोय 1/2. tan अल्फा निघून गेला. जर tan अल्फा आहे तर cot अल्फा पण आपल्याला याच्यावरून काढता येईल, तो 2 येईल. त्याचा रेसिप्रोकल असतो त्यामुळे. बाकी पुढे आता बघूया. आपल्याला याच्यावरून बीटा इज इक्वल टू पाय बाय 4 मायनस अल्फा असं मिळतं. कारण आपल्याला बीटाच्या संदर्भात काढायचं आहे सगळं, त्याच्यामुळे आपण बीटाला साईडला घेतोय. आणि 2 बीटा पाहिजे म्हणून मी 2 ने मल्टिप्लाय करतोय. तर हा पाय बाय 2 होईल मायनस 2 अल्फा. 2 ने मल्टिप्लाय केल्यावरती 2 बाय 4 होईल. डिवाइड केल्यावरती पाय बाय 2 मिळणार आहे. 2 बीटा आणि याचा आपल्याला tan काढायचा आहे म्हणून tan 2 बीटा इक्वल टू tan पाय बाय 2 मायनस 2 अल्फा आपल्याला मिळेल. आता परत आला अँगलचा फॉर्म्युला हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तयार होतोय. हा जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे तर एवढं माहिती आहे की tan चा कॉट होईल. आणि फर्स्ट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. म्हणून आलेड अँगल नुसार जी तुम्हाला ट्रिक सांगितली ती ट्रिक वापरायची.
टॅनचा कॉट होईल आणि पॉझिटिव्ह जाईल कारण फर्स्ट कॉट मध्ये तयार होतोय म्हणून. आणि कॉस 2 अल्फाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, डबल अँगल फॉर्म्युला आपण पाहिले त्यानुसार कॉट ऑफ 2a इज इक्वल टू कॉट स्क्वेअर a मायनस 1 अपॉन 2 कॉट a असा फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युला जर अप्लाय केला आपण इथे तर काय इथे कॉट स्क्वेअर अल्फा मायनस 1 डिवाइड बाय 2 इंटू कॉट अल्फा हा तुम्हाला टॅन 2 बीटा मिळतोय. आणि आता इथे आपल्याकडे कॉट अल्फाची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी काढलेली होती ती याच्यात फक्त सबस्टिट्यूट करायची आहे आणि आन्सर येतोय तुमचा बघा 2 स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय 2 इंटू 2. कॉट अल्फाची व्हॅल्यू फक्त पुट केली आहे. हा 4 मायनस 1 अपॉन 4 म्हणजे तुम्हाला फायनली 3 अपॉन 4 हे आन्सर मिळत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10. दोघी क्वेश्चन जे आहेत ते 2020 च्या फर्स्ट एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. इफ tan 45 डिग्री प्लस थीटा इज इक्वल टू 1 प्लस sin 2 थीटा where minus pi by 4 less than theta less than pi by 4 then what is the value of cos 2 theta. आता बघा हे दिलेलं जे एक्सप्रेशन दिसतंय आपल्याला याच्यातनं आपल्याला cos 2 theta फाइंड करायचं आहे. आता मग एक हिंट आपल्या इथे मिळून गेली की आपल्याला या संपूर्ण tan आणि sin चं कन्वर्शन cos मध्ये कसं करता येईल ते आपल्याला बघायला लागणार. ऑप्शन दिलेत a = 0 b = 1/2 c = 1 आणि d = 2. तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं लागतं बघा. आता दिलेलं जे काही आहे ते आधी गिवन थिंग आहे tan 45 डिग्री प्लस थीटा इज इक्वल टू 1 प्लस sin 2 थीटा. tan a प्लस b चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे तो आपण आधी अप्लाय करून घेऊया. tan a प्लस b हे सगळे आपले सुरुवातीला आपण जे पाहिलेले फॉर्म्युले आहेत आपण तेच यूज करतो आहोत. tan a प्लस tan b डिवाइड बाय 1 मायनस tan a इंटू tan b. तर इथे कसा अप्लाय होतो tan 45 डिग्री प्लस tan थीटा डिवाइड बाय 1 मायनस tan 45 डिग्री इंटू tan थीटा इज इक्वल टू 1 प्लस sin 2 थीटा. हा डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे ऍक्च्युअली. हा डायरेक्ट पाय बाय 4 प्लस थीटा असल्यामुळे हा 1 प्लस tan थीटा आणि 1 अपॉन tan थीटा असा येतो कारण tan 45 1 येतोय प्लस tan थीटा डिवाइड बाय 1 मायनस tan थीटा कारण हा 1 आहे इक्वल टू 1 प्लस sin 2 थीटा. पुन्हा बघा आता इथे आपल्याला अजून साइन आणि कॉस मध्ये कन्वर्शन त्याचं करता येणार आहे कारण tan म्हणजेच sin थीटा अपॉन cos थीटा डिवाइड बाय 1 मायनस sin थीटा अपॉन cos थीटा इज इक्वल टू 1 प्लस sin 2 थीटा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे cos थीटा प्लस sin थीटा डिवाइड बाय हा cos येईल आणि हा अपॉनचा cos जो आहे इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा सुद्धा कॅन्सल होईल इक्वल टू 1 प्लस sin 2 थीटा. हे cos कॅन्सल झाले. पुढे बघा आपल्याला मी जसं तुम्हाला म्हटलो की cos मध्ये आपल्याला आन्सर आणायचं आहे तर मग आपल्याला इथे cos चं यांचं काही रिलेशन असलेलं आहे का तर ऑफकोर्स मित्रांनो स्क्वेअर शिवाय काही होत नाही म्हणून आपण इथे बघा cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा असा फॉर्म्युला आहे cos ऑफ 2 थीटा साठीचा. म्हणजे आपण त्याला ए मध्ये लिहून घेतलाय. आपण जी स्लाइड तुम्हाला दाखवली आहे फॉर्म्युल्यांची त्यात बघा cos स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे cos स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर आहे. तर तो आणण्याकरता मला इथे स्क्वेअरिंग करणं गरजेचं आहे. स्क्वेअरिंग याची करणे गरजेचं आहे. cos थीटा प्लस sin थीटा याचा स्क्वेअर जर केला मी त्याला मल्टिप्लाय केलं स्क्वेअरिंग नाही करावं लागणार तर याच्याने त्याला प्लसने मल्टिप्लाय करावं लागेल कारण 1 मायनस 1 प्लस असल्यावरती a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय होऊ शकतो. म्हणून मी काय करतो बघा cos थीटा प्लस sin थीटा मल्टिप्लाय बाय cos थीटा प्लस sin थीटा त्याच्यानेच त्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड पण करतोय. असं करण्यामागचं कारण एक तर पुन्हा सांगतो मित्रांनो कारण हे असं केव्हाही केलं जात नाही. एक्झाम्पलची जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट नुसार आपण अशा प्रकारच्या गोष्टी अप्लाय करतो. काहींना प्रश्न पडत असेल की इथे केव्हाही आपण काहीही मल्टिप्लाय करतो तर तसं नसतं मित्रांनो. इथे रिक्वायरमेंट काय आहे की इथे cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा आला पाहिजे. त्याकरता आपल्याला इथे याला मल्टिप्लाय करणं गरजेचं होतं cos थीटा प्लस sin थीटा म्हणून त्याला मल्टिप्लाय केलं इथे याला तर याला डिवाइड पण करणं गरजेचं आहे. म्हणून इक्वेशन बॅलन्स झालं पाहिजे म्हणून आपण ही ऍडजस्टमेंट करतो आणि मग इथे आपल्याला हा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला मिळेल cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा प्लस 2 टाइम्स sin थीटा इंटू cos थीटा कारण दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत. आणि इथे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार हा
कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा होईल, कारण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मध्ये ए प्लस बी आणि ए मायनस बी असा आपला फॉर्म्युला आहे त्यानुसार. तर इथे परत हा बघा फॉर्म्युला बनला, हाही फॉर्म्युला बनलाय आणि हा सुद्धा तिघी बघा, हा आयडेंटिटी आहे, फंडामेंटल आयडेंटिटी, हा साइन ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला बनलाय, हा कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला आहे आणि इक्वल टू आपलं 1 प्लस साइन 2 थिटा आहे, तेच 1 प्लस साइन 2 थिटा. त्यानंतर आता बघा आपल्याला परत कॉस मध्ये जाण्याचे, तर हा याला जर तिकडे पाठवलं, याला इकडे आणलं, तुम्हाला फायनली कॉस 2 थिटा इज इक्वल टू, कारण हा दोघी कॅन्सल होतोय, 1 प्लस साइन 2 थिटा दोघी सेम आहेत बघा, डिवाइड बाय 1 प्लस साइन 2 थिटा, कॅन्सल केल्यावर तुम्हाला फायनली कॉस 2 थिटा इक्वल टू मिळतोय 1. आणि आपल्याला कॉस 2 थिटा फाइंड करायला लावलेला होता, म्हणून आपलं फायनल आन्सर असणार आहे 1, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 10. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ cos raised to 4 7 pi by 8 and cos raised to 4 5 pi by 8 यांची सम काय येणार आहे? त्यांचं ऍडिशन दिलेली आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा त्याचे फॉर्म्युले आपल्याला कोणते कोणते अप्लाय करायला लागू शकतात. सुरुवातीला cos raised to 4 7 pi by 8 प्लस cos raised to 4 5 pi by 8 हे लिहून घेतले इथे. पुढे याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊयात, cos स्क्वेअर 7 pi by 8 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा cos स्क्वेअर 5 pi by 8 आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू. तर सिम्प्लिफाय करताना बघा आपल्याकडे आणखी फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले सगळे आपल्याला लागतात मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म्युल्यांचा यूज आहे. cos ऑफ 2a चा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर a मायनस 1 असा फॉर्म्युला आहे बघा आपला. आणि या 1 ला इकडे आला तर हा 1 प्लस cos 2a होईल आणि हा 2 इकडे डिवाइड झाला तर तुम्हाला cos स्क्वेअर a बद्दल, नुसता cos स्क्वेअर a बद्दल तुम्हाला 1 प्लस cos 2a अपॉन 2 मिळतोय. हा cos स्क्वेअर a जर समजा आपण हा संपूर्ण कन्सिडर a केला तर इथे काय होईल बघा, 1 प्लस cos 2 मल्टिप्लाय बाय 7 पाय बाय 8 या ऐवजी ठेवतोय मी इथे, या ऐवजी या ठिकाणी 7 पाय बाय 8 ठेवला आणि डिवाइड बाय 2 आहे आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तसाच. प्लस एक्झॅक्टली सेम वे इथे सुद्धा 1 प्लस cos ऑफ 2 मल्टिप्लाय बाय 5 पाय बाय 8 डिवाइड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर होईल. बघा हा सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने जे आहे ते राईट करता येणार आहे. नेक्स्ट बघा आता इक्वल टू 1 प्लस दोन्ही भाग जातोय तिथे cos 7 पाय बाय 4 होईल डिवाइड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे देखील 2 ने डिवाइड केलं तर 1 प्लस cos 5 पाय बाय 4 होईल डिवाइड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर हा याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण ओव्हरऑल काढून घेऊया, 2 चा स्क्वेअर घेतल्यानंतर हा 1/4 ओव्हरऑल कॉमन काढला तर इथे 1 प्लस हा cos ऑफ, याला आपण कॉम्पाउंड अँगल मध्ये कन्वर्ट करूया म्हणजे आलाइड अँगल वापरता येईल आपल्याला. तर कसं करता येईल बघायला, जर त्याला डिवाइड केलं आपण याच्याने 4 दुने 8 म्हणजे पाय बाय 4 पाय मायनस पाय बाय 4 2 पाय मायनस पाय बाय 4 येईल बघा. 4 दुने 8 8 एक गेला तुम्हाला हे मिळेल आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तो तसाच ठेवा इक्वल प्लस इथे तसंच 1 प्लस याला कसं करता येईल बघा, 4 1 4 प्लस मध्ये पण करता येईल किंवा जनरली आपण काय करतो कॉसच हे तो असं आपल्याला बघायचं आहे. तर इथे दुप्पट केल्यावर होणार नाही म्हणजे 4 1 4 जर केला आपण तर इथे 2 पाय मायनस नाही, मायनस पण नाही येणार तर याला तेच करायला लागणार पाय प्लस पाय बाय 4 पाय प्लसच करायला लागणार त्याला, कारण 4 1 4 1 5 होणार तो आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तसाच आणि हा संपूर्ण मोठा ब्रॅकेट इक्वल टू हा 1/4 हा 1 प्लस आलाइड अँगलचा फॉर्म्युला इथे अप्लाय करतोय आपण. कॉसचा कॉस आहे कारण 2 पाय आहे आणि क्वाड्रंट हा 4th आहे, 4th मध्ये कॉस जो येतो पॉझिटिव्ह असतो म्हणून हा पाय बाय 4च आहे. कॉस पाय बाय 4 4th क्वाड्रंट आहे लक्षात घ्या. मी परत इथे सांगतोय तुम्हाला आलाइड अँगलच्या फॉर्म्युल्याची जी ट्रिक आहे ती आपण
तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलेली आहे ती त्या ठिकाणी अप्लाय करायची आहे. प्लस 1 प्लस इथे काय बघा, आता हा पाय प्लस आहे म्हणजे हा थर्ड कॉलम मध्ये चालला गेला आणि कॉसचा कॉसच राहील, परंतु थर्ड कॉलम मध्ये कॉस जो निगेटिव्ह असतो म्हणून हा कॉस मायनस होऊन जाईल पाय बाय 4 इक्वल टू, बघा आता पुढे काय आहे, हा 1/4 आहे तसाच राहील, हा 1/4 1 प्लस कॉस पाय बाय 4 काय येतो, कॉस पाय बाय 4 जो 1/√2 आहे ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आणि हा 1 मायनस हा सुद्धा 1/√2 येईल ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 1/4. आता इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर फॉर्म सॉल्व्ह करतोय आपण, तर काय होईल बघा, ब्रॅकेटचा स्क्वेअर जर सॉल्व्ह करतो आहोत तर काय होईल, 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस 1/2 प्लस इथे देखील तसंच 1 मायनस 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस 1/2 ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला मी या ठिकाणी अप्लाय करतोय. त्यानुसार हा 2/√2 मायनस प्लस गेट कॅन्सल्ड, 1 प्लस 1 2, हा 1 प्लस 1 2 आणि हा प्लस हा 1 3 झाला तो, म्हणजे फायनली तुम्हाला 3/4 हे आन्सर मिळत आहे. हा 1/4 होता तो आणि 2 प्लस 1 3 केला तर 3/4 हा आपला ऑप्शन नंबर आहे बी. चला तर बघूया पुढचा क्वेश्चन नंबर 11. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ tan 3π/8? हा सुद्धा क्वेश्चन 2022 च्या इंडिया आणि एनच्या फर्स्ट एक्झाम मध्ये विचारला गेलाय आणि 12 नंबरचा क्वेश्चन सुद्धा 2022 च्या सेकंड इंडियाच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. ऑप्शन दिले स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस 1, बी स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस 1, सी 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि डी मायनस इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस 1. सुरुवातीला जे दिलेला आहे tan 3π/8 याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आपल्याला डायरेक्ट जर tan 3π/8 काढायचं असेल तर आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला तर नाहीये, परंतु एक लक्षात घ्या मित्रांनो, अशा प्रकारच्या एक्झाम्पल्स मध्ये आपण जनरली हे जे आपले याचे फॉर्म्युले आहेत ट्रिग्नोमेट्रीचे ते एक एक करून आपण या ठिकाणी अप्लाय करण्याचा प्रयत्न करायचा. तर आता सुरुवातीला याला या फॉर्म मध्ये आणण्याचा प्रयत्न करूयात की हा कंपाऊंड अँगलच्या फॉर्म मध्ये येतोय का ते बघायचं. तर कंपाऊंड अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये येतोय का बघा, 8 मायनस जर केला आपण 8 मायनस 5 तर 3 होतो, म्हणजे पाय मायनस 5π/8 असं केलं तरी चालेल, येईल का बघा. येते का बघा, नाही. आता इथे कुठे काही दिसत नाही, मग आपल्याला दुसरा ऑप्शन आपल्याकडे आहे tan 2x चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे tan x 2 tan x अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर x. यात आपण रिप्लेसमेंट करून बघूयात काही येतंय का बघा. तर रिप्लेस केलं इथे x इज इक्वल टू रिप्लेस x इज इक्वल टू 3π/8. अशा प्रकारच्या एक्झाम्पल्स मध्ये डायरेक्टली फॉर्म्युला आपल्याकडे नसतो म्हणून आपण काहीतरी एक वेगळी मेथड अप्लाय करतो. तर इथे 2 टाइम्स tan ऑफ 3π/8 येईल डिवाइड बाय 1 मायनस tan स्क्वेअर 3π/8 या ठिकाणी येईल. याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा tan 6π/2 ने डिवाइड केलं तर तुम्हाला बरोबर हा 3π/4 मिळतोय बघा. 2 ने डिवाइड केल्यानंतर इक्वल टू 2 टाइम्स tan 3π/8 डिवाइड बाय 1 मायनस tan स्क्वेअर 3π/8. आता हा कंपाऊंड अँगल मध्ये कन्वर्ट होतोय, हा आधी होत नव्हता, याला आधी करता येत नव्हतं आपल्याला कंपाऊंड अँगल मध्ये, पण आता तो होतोय. तर इथे कसं येईल बघा, मग इथे हा tan पाय मायनस π/4 म्हणजे 4 1 4 4 1 गेला 3 म्हणजे 3π/4 असं येईल तो. आणि हा असंच राहू द्या tan 3π/8 डिवाइड बाय 1 मायनस tan स्क्वेअर 3π/8. थोडं सिम्प्लिफाय करायला हे जाईल म्हणून आपण एक याच्याबद्दल टी मानून घेऊया. टी इज इक्वल टू 3π/tan 3π/8. तर तो मांडल्यानंतर काय होईल बघा, इथे आणि हा आला अँगलचा फॉर्म्युला पण यूज होतोय बघा इथे, म्हणजे टॅनचा टॅनच राहील आणि टॅन
पाय बाय 4 होईल तो, परंतु त्याची जी क्वाड्रंट आहे पाय मायनस आहे म्हणजे 180 पेक्षा वरती, म्हणजे सेकंड क्वाड्रंट, म्हणजे सेकंड क्वाड्रंटला टॅन जो आहे तो निगेटिव्ह असतो, इक्वल टू हा 2t. मी या ठिकाणी टॅन 3π/8 ऐवजी t पुट करतोय, तसं इथे 1 मायनस टॅन स्क्वेअर याच्या ऐवजी t स्क्वेअर येईल. आणि हा टॅन π/4 1 येतो इक्वल टू 2t अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर. याला इकडे आणा मल्टिप्लाय होईल, तर हा 1 मायनस 1 ह्या प्लस टी स्क्वेअर होऊन जाईल आणि इक्वल टू 2t. याला इकडे पाठवा तर t स्क्वेअर मायनस 2t प्लस 1 मायनस 1 इज इक्वल टू 0 असं आपल्याला एक इक्वेशन तयार झालं क्वाड्रॅटिक. आणि याला आपण सोडवू शकतो. तर समजा इथे a इज इक्वल टू 1 येतोय, b इज इक्वल टू -2 आणि c इज इक्वल टू -1 आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला मेथड जर आपण अप्लाय केली क्वाड्रॅटिक इक्वेशनची, तर -b प्लस b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस a हा असा आपला फॉर्म्युला आहे. ती व्हॅल्यू पुट करा. काय म्हणजे इक्वल टू बघा, हा मायनस b मायनस मायनस प्लस 2 झाला, प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर म्हणजे b चा स्क्वेअर हा -2 चा स्क्वेअर 4 मायनस 4 इंटू t ची व्हॅल्यू या ठिकाणी 1 आहे, a ची व्हॅल्यू 1, t स्क्वेअर चा कोएफिशियंट 1 आहे म्हणून, आणि c ची व्हॅल्यू -1 आहे, डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय 1, कारण a या ठिकाणी आपला 1 आहे, इक्वल टू 2 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 8 होईल बघा इथे. मायनस मायनस हा 4 होतो आणि 4 प्लस 1 4 8 झाला 2 प्लस मायनस याचं स्क्वेअर रूट निघताय 4चं, म्हणजे 8 म्हणजे 4 तुझा 8 होतात ना, तर 2 त्याचं स्क्वेअर रूट निघाला आणि हा 2 इथे राहील, म्हणजे 4 दुनी 8 होतात, 4चं वर्गमूळ 2 निघून जात आहे आणि इथे 2 शिल्लक राहतोय. ओव्हरऑल 2 कॉमन काढून कॅन्सल होतं, तर 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 असं या ठिकाणी तुम्हाला फायनली t चा आन्सर म्हणजे tan 3π/8 तुम्हाला मिळाला आहे. पण 2 आन्सर्स मिळालेले आहेत, आपल्याला कुठला तरी एकच आन्सर चूज करायला लागणार. तर हा जो अँगल बनतोय हा 3π म्हणजे हा अँगल जो आहे 3 मल्टिप्लाय बाय 180 डिवाइडेड बाय 8 असा अँगल आहे. आणि हा अँगल जर तुम्ही सॉल्व्ह केला किंवा सिम्प्लिफाय केला, तुम्हाला फायनली हा पहिल्याच क्वाड्रंट मध्ये बनतोय बघा. हा जो अँगल आहे तो 0 to 90 मध्येच असल्या कारणामुळे, म्हणजे हा बिलॉंग्स टू 0 to 90 आहे, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, म्हणजे लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, फर्स्ट मध्ये असल्यामुळे याची व्हॅल्यू फक्त हा पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतो ऑलवेज. म्हणून तुमचं फायनल आन्सर जे आहे ते पॉझिटिव्ह व्हॅल्यूचं असणार, 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2, हा म्हणजे हेच स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस 1. ऑप्शन नंबर बी हे आपलं फायनल आन्सर त्या ठिकाणी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. काय म्हटलंय पहा, इफ 1 plus 2 sin x plus cos x into sin x minus cos x equal to 0, where 0 less than x less than 360, म्हणजे 0 to 360 च्या दरम्यान तो त्याचा आन्सर पाहिजे. देन हाऊ मेनी व्हॅल्यूज डज x टेक्स, तर x अशा किती व्हॅल्यूज घेतं हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल अशा प्रकारे. हा सुद्धा क्वेश्चन 2022 च्या सेकंड एक्झाम मध्ये विचारला गेलेला असल्यामुळे इम्पॉर्टंट आहे बघा. तर दिलेलं जे काही आहे एक्सप्रेशन ते आधी लिहून घेऊया. 1 प्लस साइन एक्स प्लस कॉस एक्स मल्टिप्लाय बाय साइन एक्स मायनस कॉस एक्स इक्वल टू 0. 1 प्लस 2, आता हा इथे साइन आणि कॉस आहे, प्लस आणि मायनस साइन आहे, तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय होतोय, म्हणजे इथे साइन स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. इथून जर मायनस साइन कॉमन काढली, आता का कॉमन काढतोय, कारण माझे फॉर्म्युले पाठांतर आहे. तुमचे फॉर्म्युले जर पाठ असतील तर तुम्हाला सुद्धा हे समजेल, कारण कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए हा फॉर्म्युला आहे कॉस 2a चा, म्हणजे तो फॉर्म्युला मला इथे अप्लाय करता यायला पाहिजे. त्याच वेळेला ते आपल्याला समजतं जर आपले फॉर्म्युले चांगले लक्षात असतील तर. आपल्याला एक चीज व्हॅल्यू फाइंड करायची, सिम्प्लिफाय करत करत जाऊ. आता हा इकडे पाठवा, म्हणजे हा पॉझिटिव्ह होईल, इक्वल टू हा 1, आणि हा cos 2x इज इक्वल टू 1/2 होईल. आता cos 2x, आता हा 1/2 cos कधी येतो हे आपल्याला माहिती पाहिजे. हा cos 1/2 हा 60 ला येतो, म्हणजे π/3 ला. आणि इथे आपल्याला याचं जनरल सोल्युशन काढता येईल. जनरल सोल्युशन कसं याचं आपण हे पण शिकलेलो आहोत. cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा असेल तर हे काय इम्प्लाइज करतं, थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा, where n belongs to
झेड अशा पद्धतीने आपण जे आहे तिथे त्याचं जनरल सोल्युशन जे ते फाइंड करू शकतो. मग याचं जनरल सोल्युशन कसं येईल, हे काय इम्प्लाइज करतं 2x इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा जिथे आहे पाय बाय 3. जर 2 ने ओव्हरऑल डिव्हाइड केलं आपण तर x इज इक्वल टू मिळेल n पाय प्लस मायनस पाय बाय 6. आता हे जे एक्सप्रेशन आपल्याला मिळालेलं आहे या एक्सप्रेशनच्या आधारावरती आपल्याला एकच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या पॉसिबल किती येऊ शकतात, किती ते घेऊ शकतं हे आपल्याला चेक करायला लागणार. ते कसं चेक करणार बघा. पहिली गोष्ट त्यांनी इंटरवल दिलेला आहे 0 to 360 म्हणजे एक ची व्हॅल्यू हे 0 पेक्षा मोठीच पाहिजे आणि 360 पेक्षा लहान पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठल्याही पद्धतीने 0 जरी ठेवला तर काय होईल बघा. सुरुवातीला n इज इक्वल टू 0 ठेवला तरी ते तुम्हाला x मिळतो आहे. दोन व्हॅल्यूज आहेत तिथे, एक n पाय प्लस पाय बाय 6 आणि n पाय मायनस पाय बाय 6. जर इथे 0 ठेवला तर चालणार नाही, इथे 0 ठेवल्यावर हरकत नाही. तुम्हाला आन्सर मिळतोय पाय बाय 6 आणि पाय बाय 6 हा 0 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान आहे, तो 30 डिग्री आहे. त्यानंतर जर 1 ठेवला आपण इथे 1 ठेवला तर काही 6 आणि हा प्लस पाय म्हणजे 7 पाय बाय 6 होईल. आणि इथे पण जर तुम्ही समजा 1 ठेवला तर हा 5 पाय बाय 6 येईल. समजा 2 ठेवला इथे x इज इक्वल टू इथे 2 ठेवला 6 दुने 12 आणि 13 होईल 13 पाय बाय 6 होईल. आणि इथे समजा 2 ठेवला तर 6 दुने 12 आणि त्याच्यातनं 1 गेला तर 11 पाय बाय 6 होईल. त्याच्यापैकी हा 13 पाय बाय 6 हा 6 दुने 12 म्हणजे 2 पायच्या वर चालला जातोय डिवाइड केल्यावरती. बाकी हे 4 अँगल दिसतात तुम्हाला पाय बाय 6, 7 पाय बाय 6, 5 पाय बाय 6 आणि 11 पाय बाय 6. म्हणजे फायनली तुम्हाला 4 आन्सर्स मिळतात. पाय बाय 6, 5 पाय बाय 6, 7 पाय बाय 6 आणि 11 पाय बाय 6. हेच फक्त ते व्हॅलिड आहेत ज्यांच्या इंटरवल जो आहे. म्हणजे व्हॅलिड आन्सर हे काय येऊ शकतात कारण हे 0 पेक्षा मोठे आणि 360 पेक्षा लहान आहे. म्हणजे आपल्याला त्यांचा इंटरवल दिलेला होता ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 360. त्याच्यामुळे आपल्याला फक्त व्हॅलिड आन्सर हेच त्या ठिकाणी ग्राह्य धरता येतील. तुम्हाला टोटल असे 4 व्हॅल्यूज त्याच्या एकच्या पॉसिबल व्हॅल्यूज मिळू शकतात. अशा पद्धतीने जे आहे ते आपण त्याचा आन्सर जे आहे ते सॉल्व्ह करून घेऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण बराच मोठा व्हिडिओ झाला आहे. सुरुवातीपासून अगदी सगळे ट्रिग्नोमेट्रिकचे सगळे कन्सेप्ट, अँगलचे कन्सेप्ट, त्यांचे फॉर्म्युलेज वगैरे शिकून आणि मग इथपर्यंत आपण पोहोचलो. आणि आता शेवटी हा खूप मोठा व्हिडिओ झाला आहे तर इथेच थांबूयात. कारण जास्त अजून जर एक्झाम्पल घ्यायचे म्हटलं कारण खूप मोठा टॉपिक आहे हा ट्रिग्नोमेट्री आणि फार महत्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यामुळे आता ह्या ठिकाणी आपण थांबूयात आणि याच्या